नवविधा भक्ती आपण पाहणार आहे. आशाताईंशी फोन झाला त्यावेळी त्या म्हणाल्या की कोणत्या विषयावर बोलायला आपण. म्हटलं तुम्ही विषय सांगा. तर त्या म्हणाल्या असं काही नाही, तुम्ही ठरवलं तरी चालेल. मग एकदम मनामध्ये नवविधा भक्ती असा विषय आला. बाहेर आवाज ऐकू येतो ना नीट? भक्ती ही गोष्ट अत्यंत अलौकिक आहे. भक्ती ही मूलतः एक अवस्था आहे. ती अवस्था येण्यासाठी आपण ज्या कोणत्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी भक्तीला पूरक असतात. आत्ता कोणाचा तरी मोबाईल वाजला. मी एक नम्र विनंती करतो, मोबाईल तेवढे सायलेंट करा किंवा स्विच ऑफ करून ठेवा. आपण प्रक्रिया करून भक्तीच्या अवस्थेमध्ये जात असतो. समर्थांनी भक्तीची व्याख्या केलेली आहे, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. पण हे अगदी टोकाचं झालं. आत्ता आपण विभक्त दशेमध्ये आहे. समर्थ जेव्हा नवविधा भक्तीचं विवरण करायला लागले तेव्हा त्यांनी पहिली शिष्याची तळमळ पाहिली. आता हा जो नवविधा भक्तीचा समास आहे, म्हणजे दशकच आहे चौथा, त्यातला पहिला समास श्रवण भक्तीचा, मग पुढं 9 प्रकार आहेत समर्थांनी सांगितलेले. हा चौथा दशक सुरू व्हायच्या आधी जो दशक संपला त्याकडं पण गांभीर्यानं थोडंसं पाहणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं की दासबोध हा मनाला येईल तसा सांगितलेला नाही आहे. एक फरक आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि दासबोधामध्ये. ज्ञानेश्वरी हे गीतेचं विवरण आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन आणि भगवंतांचा संवाद आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ विस्तार असाही केलेला आहे जो प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेत सांगितलेला नाही. अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. दासबोधाचं वैशिष्ट्य असं आहे की पदोपदी शिष्य प्रश्न विचारतो, थांबवतो सद्गुरूंना. हे पटलं नाही म्हणतो, हे मला परत एकदा सांगा म्हणतो, हे तुम्ही काय म्हणताय, असं कसं, असा उलटही प्रश्न विचारतो शिष्य. हे दासबोधाचं विशेष वैशिष्ट्य आहे. त्यामुळं जेव्हा चौथा दशक सुरू होतो नवविधा भक्तीचा तेव्हा तो अचानक सुरू होत नाही. आता इथं आपण सद्गुरू कसे असतात तेही बघूया आणि सद्गुरू समर्थ रामदास स्वामी कसे आहेत तेही आपण बघूया. सद्गुरू करुणामूर्ती असतात, पण सद्गुरूंमध्ये स्वभावाचा फरक पडतो. म्हणजे श्री महाराज समर्थांचेच अवतार मानले जातात, पण श्री महाराज जरा आपल्याला जवळ करतील, अंजारतील, गोंजारतील. ठीक आहे, तुला हवं तसं नाम घे असं म्हणतील, पण समर्थ रामदास कुबडी घालतील डोक्यामध्ये. कडक आहेत ते, तशी त्यांची भाषा पण कडक आहे. मूर्ख आहे तुम्ही असे उद्गार अनेक वेळा आलेले आहेत दासबोधामध्ये. हे तुम्ही करत नसाल तर मूर्ख, हे करत असाल तर तुम्ही शहाणे, असं थेट सांगणं आहे समर्थांचं. त्यामुळं आता कल्पना करा, असे कडक सद्गुरू आहेत स्वभावानं, पण आत मृदू आहेत बरं का. करुणा आहे त्यांच्या आत, म्हणून तर ते उपदेश करायला बसलेले आहेत. पण असे कडक सद्गुरू जे वैराग्याबद्दल परखड आहेत, साधनेबद्दल परखड आहेत, सद्गुरूंची सेवा जी करायला पाहिजे शिष्यानं त्याबद्दल परखड आहेत, ते एकदम भक्ती कशी सांगायला लागतील. मग त्यांनी आधी खडबडून जागं केलं आहे आपल्याला. मग आधीचे समाज जर तुम्ही पाहिले, म्हणजे 3ऱ्या दशकातले, तर त्याच्यामध्ये जन्मदुःख निरूपण सांगितलं. मग त्याच्यानंतर स्वगुण परीक्षा सांगितली, त्याचे अबकड असे भाग आहेत. त्याच्यानंतर त्रिविध ताप सांगितले, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, आणि मग मृत्यू निरूपण केलं. आणि मृत्यू निरूपणानंतर वैराग्य निरूपण केलं. म्हणजे हे जे सगळं तो ऐकतोय श्रोता, त्या तयारीमध्ये आपण भक्ती प्रकार ऐकायच्या आधी पाहिजे हे समजून घेऊया. म्हणजे येता जाता आपल्याला आता वेळ आहे म्हणून आपण नवविधा भक्ती ऐकायला बसलो अशी ही भक्ती श्रवण करायची नाही. या श्रवणामध्ये अत्यंत गांभीर्य पाहिजे. तुझा जन्म कसा झाला, तू कशा यातना भोगतोस, कुठल्या हाल अपेष्टामध्ये तुझं सगळं चाललेलं आहे याचं वर्णन समर्थांनी केलं शिष्याला. त्याच्यानंतर
आपल्याला आपल्या हिताचं सांगूनही कळत नाही आणि कसं आपण वासनेमध्ये वाहवत जातो याचंही वर्णन केलं आणि कोणकोणते आपल्याला ताप आहेत हेही सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या सांगण्यातनं तू किती त्रासात आहेस हे ते शिष्याला सांगतायत. आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की भवरोगातून बाहेर येण्यासाठी भगवंताचं नाम आहे, भवसागरातून तरुण जाण्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधन आहे, भवसागरातून तरुण जायला तुम्ही संतांना शरण जा, त्यांच्याकडे श्रवण करा, असं आपण ऐकतो बऱ्याचदा. पण आपल्याला हा भवसागर वाटत नाही. संत सांगतात की यातनं तुम्ही तरुण जा. आपल्याला तरुण जावं असं वाटतं का? आपलं प्रेम आहे की नाही आपल्या साडीवरती, आपल्या ड्रेसवरती, बँक अकाउंटवरती, आपल्या रूपावरती, कसंही असलो तरी प्रत्येकाला आपण राजबिंडे आहोत असंच वाटतं. म्हणजे आपण जे आहोत ते आपण खरं मानलेलं आहे आणि आपण जे खरे आहोत ते आपण खोटं मानलेलं आहे. त्या ठिकाणी आपलं लक्ष नाही आहे. हे समर्थ आधी सर्व समासांमधून सांगतायत आपल्याला. असं पहा, आता आपल्याला इथं पंखा लावलेला आहे, उकडतंय म्हणून पंखा लावला. समजा आपल्याला तहान लागली तर काय करणार? आता तुम्ही तर बुवा नाही समोर बसून बोलणार आहे, तुमच्यापाशी बाटली असेल तर तुम्ही पिणार. मला तहान लागली तर असं काहीतरी चकचकीत तांब्या ठेवलेला आहे, पण तहान लागली तर मी प्यायला जाणार. म्हणजे भक्ती प्रकार काय आहे हे जाणून घेण्याची तहान नसेल त्याला सद्गुरू उपदेश करणार नाहीत. हे लक्षात घेऊया आपण. ती तहान पाहिली शिष्यामध्ये समर्थांनी आणि म्हणून नवविधा भक्ती ते सांगायला पुढं आलेले आहेत. तशा ओव्या आहेत, आपण त्या ओव्यांकडं आपण येऊया आणि मग नवविधा भक्तींमध्ये शिरूया. म्हणजे आधी गरज पाहिजे, तळमळ पाहिजे, आच पाहिजे. श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये म्हणतात की भगवंत हवा असं तुम्हाला वाटतं, पण भगवंत हवाच असं तुम्हाला नाही वाटत. बरोबर आहे ना? कोणाला तरी पटलं इथं. चकार फार महत्त्वाचा आहे. हवाचं अशी स्थिती आपली नाही. ती स्थिती श्रवणामधून शिष्याच्या आत उत्पन्न झाली. असं नाही आहे बरं का की लगेच अगदी तो तळमळायला लागला आणि लगेच समर्थांनी हात ठेवला डोक्यावर, ब्रह्मरूप झाला, असं घडलेलं नाही आहे. पण श्रवणाचं हे सामर्थ्य आहे की त्या श्रवणामुळं त्याच्यामध्ये ती तळमळ उत्पन्न झाली. हे सगळं ऐकून जन्मदुःख निरूपण, त्रिविध ताप, मृत्यू निरूपण, की बाबा तू जाणार आहेस, म्हणजे तुझा देह ज्याला तू मी समजतोस तो जाणार आहे, हे ऐकून त्याच्यामध्ये जे काही निर्माण होत होतं त्याला त्यांनी आणखीन हवा दिली वैराग्य निरूपण सांगून. येच क्षणी मरुनी जाशी तरी रघुनाथासी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी अरे मूर्खा, असं म्हणाले. हे वैराग्य निरूपणात त्यांनी सांगितलं आहे. आधी मृत्यू निरूपण सांगून जागं करून मग सांगतात वैराग्य निरूपणामध्ये की बाबा मरणार आहेस, तुझे श्वास चाललेले आहेत, तू आत्ता नामाला लागला नाहीस तर उपयोग नाही, असं खडबडून जागं केल्यानंतर त्याच्यात तळमळ उत्पन्न झाली आणि मग तो उपदेश ऐकायला पुन्हा सज्ज झाला. त्या ओव्या अशा आहेत. एक मिनिट, दासबोध काही पाठ नाही. आता तैसी अशी सुरुवात आहे ओवीची. तैसी म्हणजे आधी सगळे हाल सांगून झालेले आहेत. त्याच्यानंतर समर्थ म्हणतायत तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परिते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. हे आधी समजून घेऊ आपण की हे असं आहे म्हणून तुला याची आवड धरायची आहे, हे समर्थ शिष्याला सांगतायत. म्हणजे यात जर तू गुंतून पडलास तर तुझे हालच होणार आहेत. त्याचं वर्णन त्यांनी पुढे केलेलं आहे. ज्यांना जर हालच भोगायचे असतील तर त्यांनी विषयांचं सेवन करावं, विषयाच्या ठिकाणी चित्त ठेवावं, अशा ओव्या आहेत वरती. ते सांगून झाल्यानंतर ते शिष्याला सांगतात की तैसी विषय सुखाची गोडी, गोड वाटे परिते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथाची धरावी. मग ऐकोनी बोले भाविक, कैसेनी घडे जी सार्थक. हा जी शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कैसेनी घडे जी सार्थक, प्रेमानं विचारलं आहे त्यानं. आता एवढं सगळं तुम्ही सांगता तर माझं सार्थक होणार कशानं?
इंग्लिशमध्ये एक शब्द आहे कॅज्युअल. कॅज्युअली विचारलेलं नाही आहे शिष्यानं हे, की आता ठीक आहे तुम्ही म्हणताय ना शनिवार पेठेमध्ये जरा पाऊस जास्त आहे तर मी आता काय करू, मला आणि 4 पर्याय आहेत शनिवार पेठेत जायचे, असं नाही आहे इथे. आता मला कोणताही तरुणोपाय नाही या भावामध्ये आल्यानंतर शिष्याने विचारले की आता मी काय करू. त्यामुळे ही तळमळ आधी समजून घेणं गरजेचं आहे नवविधा भक्ती सुरू करायच्या आधी. नाहीतर आपण नवविधा भक्ती खूप वरवरती ऐकू. ठीक आहे ना, मग आत्ता 2 ओळीत सांगू का. श्रवण करणं म्हणजे श्रवण भक्ती आहे, नामस्मरण करणं नामस्मरण भक्ती आहे, कीर्तन करणं कीर्तन भक्ती आहे, झाली की नवविधा भक्ती. मग अशा प्रकारे काय समजून घ्यायचं आहे आपल्याला. पण श्रवण जे अपेक्षित आहे ते घडण्यासाठी तशी तळमळ लागते ना. घरातून आलो ना आपण, आत्ता 5 वाजता निरूपण आहे, कोण सांगणार आहे काही माहिती नाही, कसं सांगणार आहे काही माहिती नाही, चला वेळ आहे जाऊ तरी, एवढं तरी आपण ठरवलं ना. म्हणून घरातून आपण आलो इथं, म्हणजे काहीतरी आतमध्ये लागते ठिणगी, तर आपण पाऊल उचलतो. ती ठिणगी तपासली समर्थांनी शिष्यामधली आणि मग उपदेश करायला लागले. शिष्य आता प्रार्थना करायला लागला. ऐकोनी बोले भाविक कैसे घडे जी सार्थक, सांगा स्वामी यमलोक चुके जेणे, देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसेनी भेटे, दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी. सगळं तुम्ही विवरण करताय की भगवत भक्ती घडली पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कुठं आहे तो भगवंत तुम्ही पाहिलाय का. आपण कुणीही भगवंताला पाहिलेलं नाही. ज्यांनी भगवंताला पाहिलं त्यांना विचारावं लागतं की भगवंत कोण, भगवंत कुठे आणि भगवंत कसा मिळेल, मग मिळवण्याचे मार्ग काय आणि ते मी कसे आचरायचे हे त्यांना विचारावं लागतं ज्यांनी भगवंत पाहिला आहे. आपण श्रद्धेनं फोटो लावलेला आहे, तो पांडुरंगाला पाहिलेलं नाही. आपण श्रद्धेनं रामरायांचा फोटो आहे पण रामाला पाहिलेलं नाही. मग ज्यांनी रामाला पाहिलं ते आपल्यासाठी राम, ज्यांनी पांडुरंगाला पाहिलं ते आपल्यासाठी पांडुरंग. मग त्या पांडुरंगालाच विचारायचं पांडुरंग कसा भेटेल. असा हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. म्हणजे यातलं आपण प्रेम समजून घेऊया, यातली आपण तळमळ समजून घेऊया. तिकडे तर तळमळ आहेच उपदेश करायची समर्थांच्या पाशी, आपल्याला शिष्याची तळमळ समजून घ्यावी लागेल आणि आपल्यात ती नाही आहे हे आपल्याला कबूल करावं लागेल. ही पहिली पायरी आहे. पुष्कळांना असा भ्रम असतो आम्ही अमुक वर्ष येतोय आमच्या सद्गुरूंकडे म्हणजे आम्ही भक्त आहोत, वाटत असतं पुष्कळांना. पुष्कळांना असं वाटतं आम्ही अमुक वर्ष श्रवण करतोय म्हणजे आम्ही भक्त आहे, आम्ही अमुक वर्ष नामस्मरणाला ध्यानाला बसतोय म्हणजे आम्ही भक्त आहे. हे समज समर्थ खोडून काढतायत. शिष्याने या अवस्थेत यायला पाहिजे की मला काहीही कळत नाही, मला काहीही माहीत नाही, माझ्याच्यानं काहीही होत नाही, बोलायची वाक्य नाहीत. या अवस्थेमध्ये त्याने यायला पाहिजे, तर त्याच्याकडनं श्रवण घडेल. नाहीतर आता हे काय सांगतायत, आता हे मला माहितीच आहे की मग यांच्याकडनं परत कशाला ऐकायचं, असा ज्याचा भाव आहे त्याच्याकडनं श्रवण होऊ शकत नाही. इथे बसून आत्ता जे सांगितलं जात आहे ते माहीत नाही असं इथं कोणीच नाही आहे, बरोबर ना. मग विशेष काय ऐकायचं. मग अशी व्यक्ती काय करते माहिती आहे का, 4 दिवस एखाद्या संतांकडे येते, श्रवण करते, आता हे मी सगळं ऐकलंय म्हणते, आता परत मला जायची गरज नाही असं म्हणते ही व्यक्ती. म्हणजे श्रवणाची काय पाहिजे, आज पाहिजे, नड पाहिजे. आपलं अडतंय बाबा हे आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्यात जो हा भाव आहे की आपल्याच्यानं नाम घडतंय, आपल्याच्यानं साधना घडते नाही, हा अभिमान आहे, हे पटलं पाहिजे. ते ज्याला पटेल तो अशा पद्धतीनं सद्गुरूंना शरण येईल आणि मग उपाय विचारेल की ज्या भगवंताची साधना तुम्ही शिकवताय, करायला सांगताय, जागोजागी उपदेश केला ना. समर्थ करुणामूर्ती आहेत, नुसतं जन्म दुःख विवरण सांगणार नाहीत. बाबा यातनं सुटायचं असेल तर संतांना शरण जा, मग त्रिविध ताप. बाबा यातनं सुटायचं असेल तर संतांना शरण जा, हे वैराग्य आहे. अशी अवस्था यायची असेल तर संतांना शरण जा. जागोजागी त्यांनी सांगितलं आहे. मग ते जायचं कसं, असा हा प्रश्न शिष्यानं विचारलेला आहे. देवाचे वास्तव्य कोठे असं शिष्य प्रश्न विचारतो. कारण ते वास्तव्य आहे हे दाखल्यानं कळतं
कळेल आपल्याला आत्ता सांगितलं तर. चैतन्य आहे म्हणून बोललं जातं आहे, चैतन्य आहे म्हणून तुम्ही ऐकताय. तो राम आहे म्हणून हे सगळं घडतं आहे, पण कुठे आहे हे कुठं माहिती आहे. आणि ते मला माहीत नाही याची कबुली येण्यासाठी आतमध्ये तशी तळमळ असावी लागते. नाहीतर मला माहितीच आहे की हा फोटो म्हणजे राम आहे, मला म्हणायला सांगितलं आहे रामनाम, मग मी घेतो या फोटोकडे बघून, मला काय विचारायची गरज आहे भगवंत कुठे आहे. असा आपला भाव असतो. या भावातून, या अभिमानातून समर्थ शिष्याला बाहेर काढतात की खरंच आपल्याला माहिती नाही आहे. पणजोबांनी माझा फोटो लावला म्हणून मी या फोटोतल्या व्यक्तीला राम म्हणतो, पण मला राम कुठे माहिती नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, राम हा कालचा सुत दशरथाचा अनंतायुगाचा आत्माराम. श्रीरामासी राम ठावा जरी का असता, तरी का शरण जाता वसिष्ठासी. प्रभू रामचंद्रांना राम माहीत असता तर वसिष्ठांना तो शरण गेला नसता. हा दाखला दिला आहे तुकाराम महाराजांनी. रामचंद्रांना राम माहीत होता, पण गुरु शिष्य परंपरा टिकावी म्हणून वसिष्ठांकडून त्यांनी बोध घेतला. वसिष्ठ रामचंद्रांना म्हणाले, हा संवाद आहे बरं का, मनचं सांगत नाही आहे. वसिष्ठ रामचंद्रांना म्हणाले की रामराया, तुझंच ज्ञान मी तुला देतो आहे. ते ज्ञान म्हणजे तत्वम असी हे ज्ञान आहे. ते ब्रह्मच तू आहेस हे तुझंच ज्ञान आहे, जे तुला मी देत आहे. का तर ही परंपरा टिकावी म्हणून. रामचंद्रांनी वसिष्ठांकडून अनुग्रह घेतला नसता तर आपण श्री महाराजांकडेही गेलो नसतो, कोणीच गुरूंकडे गेलं नसतं, गुरु शिष्य परंपराही नसत्या. ती राखावी, ती राहावी म्हणून भगवंतांनी अनुग्रह घेतला. मग कृष्णाने सांदीपन ऋषींकडून घेतला. पण तिथे तळमळ आहे, तिथे कोणीतरी सांगणारा आहे की हा भगवंत, इथे याला भेटायचं, इथे याला पाहायचं आणि असं असं करायचं म्हणजे तो भेटतो. नव्हे तूच तो आहेस हे तुझ्याच लक्षात येतं. मग तो म्हणतो माझ्या नाही म्हणतात, भगवंताच्याच भगवंत लक्षात येतो, कारण तो स्वसंवेद्य आहे. इथंपर्यंत जाण्यासाठी सद्गुरू शिष्य संवाद सुरू होतो आणि मग ही तळमळ शिष्याची, ज्या तळमळीतून त्यांना हा प्रश्न केलेला आहे की भगवंत कुठे आहे. इतकं सगळं या 2 शब्दात सामावलेलं आहे. देवाची वास्तव्य कोठे, तो मज कैसेनी भेटे. मग पुढे तो विचारतो, धडपुढी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती, ऐसा उपाय कृपामूर्ती मज दीनासी करावा. श्री महाराज म्हणतात, मी रामाचा दीनदास आहे. आपणही म्हणतो इथं नेनेघाटावरती येणारे, आम्ही श्री महाराजांचे दीनदास आहे. पण आपल्यामध्ये दीनता आहे का जी महाराजांमध्ये असते. महाराजांच्या पुढे आपण बसतो, नाम घेतो, पण नाम घेतल्यानंतर या उंबऱ्याच्या बाहेर गेल्यानंतर प्रापंचिक विषय सुरू होतात. हा नेकलेस कुठून आणलास ग, हे कापड चांगलं दिसतंय, मलाही सांग कुठं मिळतंय. म्हणजे नामामध्ये जी अंतर्मुखता आपण मिळवली ती आपण एक क्षणही टिकवू शकत नाही. या शनिवार पेठेतून बाहेर जायच्या आत परत बहिर्मुख होतो आपण. बाहेर कशाला जायला पाहिजे, महाराजांच्या समोर नाम सुरू असताना ही बहिर्मुखता असते. बहिर्मुखतेसहितच नामस्मरण. जाऊ दे, त्या विषयात जायला नको. नामस्मरण भक्तीमध्ये तो सगळा उहापोह होईल आपला, की आपण नाम कसं घेतो आणि नाम कुठे आहे आणि कसं नाम घेणं संतांना अपेक्षित आहे. शिष्य म्हणतोय मज दीनासी निरोपावी. तो खरंच दीन अवस्थेमध्ये आहे हे सद्गुरूंनी पाहिलेलं आहे म्हणून पुढे विवरण केलेलं आहे. शिष्याला असं वाटतं बरं का, की आपण सद्गुरूंपुढे समजा असं डोळे मिटून बसलो आणि अगदी तल्लीन होऊन असं असं केलं तर आपण ध्यानाच्या अवस्थेत आहे असं त्यांना वाटेल. आपण नाम घेऊन बसलो, माळ घेऊन अशी नामाला बसलो आणि एकाग्रतेनं जप करतोय तर महाराजांना वाटेल की आपण नाम घेतोय असं शिष्याला वाटत असतं. पण सद्गुरू अंतरंग ओळखत असतात. डोळे मिटल्यानंतर आत काय सुरू आहे ते सद्गुरू पाहत असतात. सद्गुरू असं ती हृदयात, सत्शिष्या ते जागवितं, दुसरीकडे कुठे नाही आहेत. एक कबुतराची गोष्ट आहे, ती नंतर सांगेन. आता 2 शिष्यांना कबुतराला मारायला सांगितलं, माहिती आहे पुष्कळांना. एकाने मारून टाकलं, दुसरा थांबला, सद्गुरू आहे, मी आहे वगैरे वगैरे. म्हणजे कुठेतरी साक्षी रूपानं सद्गुरू आहेत हे एका शिष्याच्या लक्षात आलं, दुसरा शिष्य जाणत नव्हता. तसा आपला दीनपणा दिखाऊपणाचा असतो. खरा जो दीन झालेला आहे त्याला नवविधा भक्ती सांगितली आहे.
खरे आपण दीन झालो तर नवविधा भक्ती समजेल. लक्ष देऊन ऐका बरं का. दीनता जर आपली कृत्रिम असेल, नाही हो हे काय बोलतायत जरा ऐकतो, मला सगळे ग्रंथ माहिती आहेत, कालच मी योग वसिष्ठाचा अभ्यास करून आलेलो आहे, असा भाव आत आहे बरं का. पण बाहेर भाव दाखवला जातो, हां हां बरोबर बरोबर, काय सुंदर बोलला तुम्ही, काय बोललो याच्या कौतुकाची अपेक्षा इकडंही नाही आहे तिकडंही नाही आहे, तिकडं तर नाहीच आहे. जे घेण्यासारखं आहे ते घेतलं जाते का प्रामाणिकपणे, इकडं सद्गुरूंचं लक्ष असतं. आपण जर दीन होऊन, लीन होऊन, शरण होऊन, एकाग्र होऊन, तन्मय होऊन आणि प्राण एकवटून श्रवण केलं नाही तर नवविधा भक्ती आपल्याला कळणार नाही. वरवर कळेल पण आत मुरणार नाही. म्हणून आपण ही अवस्था बघतोय. एखाद्याला वाटेल नवविधा भक्तीबरोबर वैराग्य निरूपण कुठनं चालू केलं, ते ह्याच्यासाठी चालू केलं की आता कसा तो शरण आलाय पहा. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. समर्थांनी उपाय सांगितला. खरं म्हणजे जो तळमळीचा श्रोता आहे ना, त्याला हे एक वाक्य आयुष्यभरासाठी पुरे आहे. वक्ता म्हणे म्हणजे समर्थ सांगताय तिथं. वक्ता म्हणे एक भावे, एक भावे बरं का, भगवत भजन करावे. कसं करावं? एक भावानं करावं. कोणाचं? भगवंताचं. आपण करतोय विषयाचं, त्याच्याकडे येऊ आपण. भगवत भजन एक भावे करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. स्वभावे, स्वभावे म्हणजे स्वभावानं नव्हे, स्वभावे समाधान होईल. हे स्व आपल्या आत आहे. समाधानाची जागा तिथंच आहे, सुखाची जागा तिथंच आहे. द्वैतामध्ये सुख नाही आहे, अद्वैतामध्ये सुख आहे. खरं समाधान अद्वैतात आहे. ते आपल्याला स्वभावानं मिळेल जर आपण एक भावानं भगवत भजन केलं तर. नाहीतर आपलं भजन आहे तो देव आणि हा मी देवाची पूजा करणारा, तो भगवंत आणि हा मी नाम घेणारा, हा भगवंत हे त्याचं नाम आणि हा मी तो घेत आहे. ही त्रिपुटी वेगळं करून करतोय ना आपण साधन. सद्गुरू एक करून साधन करायला शिकवतात. तो जो आहे तोच तू आहेस आणि त्याचंच हे नाम आहे. म्हणजे जे राम म्हणत आहेस तेच तू आहेस, म्हणजे तुझंच नाम तू घ्यायचं आहेस. या भावानं जर नाम घडलं तर ते एक भावानं नाम घडलं. आणि या एक भावाच्या निशब्द स्थितीत शिरायला सद्गुरूच शिकवतात. जर माझा भाव वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवला तर काय होणार? विखुरला जाणार आणि शक्तीही विखुरली जाणार. जसं एका मडक्याला एक भोक पाडलं तर एक धार पडेल, 100 भोकं पाडली तर 100 धारा पडतील. नाहीत ना इथं कोणाला 50 बायका, एकच लग्न केलंय ना बहुतांश लोकांनी, आणि बहुतांश लोकांना पण एकच नवरा असणार आहे. तसा एक भावच पाहिजे आणि तो एकाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहिजे. आता ते स्वरूप आपल्याला या चर्मचक्षूंना दिसत नाही. हां हे कॅलेंडर आहे, तसं इथं तुझं स्वरूप आहे बाबा, असं स्वरूप दिसत नाही. कारण तो दृष्टी अगोचर आहे, तो अलक्ष आहे ना. मग त्याला लक्ष करण्यासाठी सगुणाची योजना सद्गुरूंनी केलेली असते, नामाची योजना सद्गुरूंनी केलेली असते. तिथं एकाकार व्हायला ते एक भावानं शिकवतात. तुम्ही लक्ष देऊन ऐकताय ना, एकूण एक शब्द महत्त्वाचा आहे. एकाकार होण्यासाठी एक भावानं सद्गुरू शिकवतात. म्हणजे नामाला आणि ध्यानाला बसल्यानंतर मी वेगळा आहे आणि तो वेगळा आहे या भावानं मुळात बसायचंच नाही आहे. बसतानाच तिथे एक भाव पाहिजे, तर आपल्याला एक भाव सांभाळता येईल आणि नामामध्ये राखता येईल. असो, हे भगवत भजन आहे असा फक्त सुतोवाच केला समर्थांनी या ओळीमध्ये की हे एक भावे होणारं भगवत भजन केलं तर बाबा तुला खरं समाधान मिळेल. आता हे जे विवरण आपण ऐकलं यातलं आपल्याला शाब्दिक थोडंफार कळलं, अनुभूतीनं काहीही कळलं नाही. अशी आपली दशा, तशीच श्रोत्याची दशा. म्हणून श्रोता तळमळला अंतःकरणामध्ये. आणि मग पुढे तो बोलायला लागला. वक्ता म्हणे कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले, कंठ सद्गदित गळाले अश्रुपात झाला. शिष्याची अवस्था दिली समर्थांनी
की अक्षरशः त्यानं अश्रूंनी सद्गुरूंच्या चरणांवर अभिषेक केला की मला आता तुम्ही सांगा, उपाय सांगा. हे एका पद्धतीने त्यानं सांगितलं की आता हे थांबवं बोलणं, त्या अवस्थेमध्ये मला जायचं आहे, त्या भगवंताला मला भजायचं आहे, तर आता मला तुम्ही उपाय सांगा. पहा, ही तळमळ आपण समजून घेऊ म्हणजे आपल्याला नवविधा भक्ती कळणार आहे. अशा तळमळीनं शरण आलेल्या सद्गुरूंना सद्गुरू सांगतायत की बाबा अशी साधना कर. नाही, बोलण्यात चूक झाली. अशा तळमळीनं शरण आलेल्या शिष्याला सद्गुरू सांगतायत की बाबा तू अशी साधना कर. या अवस्थेपर्यंत सद्गुरूंनी शिष्याला निरूपणाच्या मार्फत पोचवलं. निरूपण जर श्रवण झालं नसतं शिष्याकडनं तर तो या अवस्थेपर्यंत आला नसता. आपल्यापाशी आपली बुद्धी आहे, आपले तर्क आहेत, आपले समज आहेत, आपले विचार आहेत. जे विचार आपण बाहेरून मिळवलेले आहेत, कुठलं ना कुठलं तरी वाचन, कुठलं ना कुठलं तरी कानावर आलेलं, यातून केलेले समज आणि गैरसमज आपल्यापाशी आहेत. ते जवळ ठेवून जर श्रवण आपण करायला लागलो सद्गुरूंचं तर हा भाव येणार नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. जर आपण तसंच ठेवून श्रवण करायला लागलो तर आपल्यापाशी आपला अहंकार राहील आणि सद्गुरूंनी दिलेला बोध वरच्यावर असा राहून निघून जाईल. म्हणूनच श्रवण झाल्यानंतर आपलं ते श्रवण झटकलं जातं आणि श्रवण झाल्यावर लगेच आपण प्रपंचात पडतो. मग ह्याचा ड्रेस दिसतो, हिची साडी दिसते, हिचा दागिना दिसतो, दोष दिसायला लागतात, गुण दिसायला लागतात. ही तळमळ पहा, तो अक्षरशः सद्गुरूंच्या पायी रडतोय आणि म्हणतोय की मला तुम्ही सांगा कसं करायचं भगवत भजन. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पावले, कंठ सद्गदित गळाले, अश्रुपात झाला मग शेवटची ओळी. देखोन शिष्याची अनन्यता. हे काही मंच सांगत नाही आहे. देखोन शिष्याची अनन्यता, भावे वळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेला आता पुढीले समासी. ही अनन्यता पाहिली सद्गुरूंनी शिष्याची आणि मग ते उपदेश करायला सरसावले. म्हणजे पुन्हा विषय मगाशाच गोष्टीकडे आला की ती अनन्यता यायला पाहिजे तर आपल्याला नवविधा भक्ती कळेल या श्रवणातून. नाहीतर इथे एकदा इथं म्हणजे उदाहरणादाखल बोलतोय, या सद्गुरूंकडून एकदा भक्ती समजून घेतो, मग त्या सद्गुरूंकडून समजून घेतो, ह्याला अनन्यता म्हणत नाहीत. गुरुगीता आपल्याला सांगते, मंत्रमूलम गुरोर वाक्यम. जे सद्गुरूंच्या मुखातून आलं तेच मंत्र, तेच जर प्रमाण असेल तर तिथं आपण समाधानाला पोचू, अन्यथा पोचणार नाही. इकडे एकदा श्रवण करायचं, ह्या उत्सवात जायचं, मग त्या उत्सवातही त्या संतांकडून, या उत्सवातही त्या संतांकडून. अशा श्रवणाला परमार्थात किंमत नाही. हे आपलं फक्त सात्विक मनोरंजन होईल. टी व्हीवरती आपण सिरियल बघत नाही आहे ना, म्हणून आपण इथं येऊन हे श्रवण करत बसू, एवढाच फरक राहील आपल्यामध्ये. एक जागा पक्की करावी लागेल, एक सद्गुरू पक्के करावे लागतील, एक उपासना पद्धत पक्की करावी लागेल आणि तिथे दृढ राहावं लागेल, तरच आपल्याला काहीतरी मिळेल, अन्यथा मिळणार नाही. म्हणून देखोनी शिष्याची अनन्यता, भावे वळला सद्गुरुदाता, अन्यथा वळणार नाहीत. श्री महाराज त्यांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी म्हणतात की पहिल्यांदा जे मी सांगतो ना ते मी खरं सांगतो, नंतर समोरून काही कारण आलं, सबब आली, जसं समजा स्वामीजी आपल्याला म्हणाले की असं करा, मग आपण स्वामीजींनाच सांगायला लागलो, नाही पण जरा असं आहे तसं आहे, मग स्वामीजी म्हणतात असं होय, मग जरा विचार करून तू ठरव. श्री महाराजही असं म्हणायचे, समोरच्यानी सबबी सांगितल्यानंतर मग मी समोरच्याला म्हणतो तुझ्या डोक्यानं काय निर्णय घ्यायचा तो घे बाबा, तुमच्या सोयीने ठरवा. इथं आपल्यासारख्या प्रापंचिकांना भाऊसाहेब केतकर आदर्श रूप आहेत. जे सद्गुरू मुखातून आलं ते पाळलं, दुसरा विचार नाही, ह्याला म्हणायचं अनन्यता. म्हणजे तुम्ही डोळ्यापुढं आणायचं बरं का आता कल्पनेनं की श्री महाराज नवविधा भक्ती सांगतायत आणि भाऊसाहेब केतकर पायी बसून ती ऐकतायत, तर या नवविधा भक्ती श्रवणाचं महात्म्य आहे, अन्यथा नाही आहे, अन्यथा फक्त करमणूक आहे. तर असं व्हायला नको, याचं चिंतन आपण करूया आणि मग आता श्रवण भक्तीकडे वळूया.
श्रवण ऐकणं आणि ऐकलं की तुमची श्रवण भक्ती झालं श्रवण निरूपण, इतकी सोपी श्रवण भक्ती नाही आहे. आता या समासामध्ये यादी पुष्कळ आहे, सगळ्या ओव्या काही मी खाली बघणार नाही, कारण मला पाठही नाहीत, तेवढा माझा अभ्यासही नाही आहे. पण हे श्रवण करा, नाना निरूपण ऐका, नाना ठिकाणी जा, असं समर्थांनी सांगितलेलं आहे या समासामध्ये. नवविधा भक्ती कशी आहे, भगवंताचं भजन कसं आहे, हे तुम्ही ऐका, ही पहिली भक्ती आहे असं समर्थ सांगतात. पण आपण ना एकूणच या नवविधा भक्तींकडं जरा सखोलतेनं पाहूया, वरवर पाहायला नको, बरोबर ना. श्रवण आणि भक्ती एकत्र करून समर्थ श्रवण भक्ती सांगतायत. श्रवण ही उपासना म्हणून सांगत नाही आहेत, श्रवण भक्ती सांगतायत. याचा अर्थ स्पष्ट आहे की श्रवण करणं वेगळं आणि श्रवण भक्ती वेगळी. श्रवण भक्ती घडण्यासाठी जे करायला पाहिजे ते श्रवण भक्तीमध्ये समर्थांना अपेक्षित आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. श्रवण भक्ती घडण्यासाठी जे करायला पाहिजे ते श्रवण भक्तीमध्ये समर्थांना अपेक्षित आहे. अगदी समजेल अशा भाषेत सांगतो. श्रवण भक्ती केव्हा होते? भाऊसाहेब केतकरांच्याच जीवनातील एक प्रसंग आहे. 92 वय झालेलं होतं त्यांचं, देह विकल झालेला होता, निरूपण ऐकू पण येत नव्हतं, आजारी असायचे. आणि त्यावेळी पेटीवरती वाणीरूप महाराज होते. त्यांनी वाणीरूप महाराजांना विचारलं की महाराज मला कशासाठी ठेवलं आहे, असं विचारलं. महाराज म्हणाले की कुठलंही इंद्रिय नीट काम करत नाही आहे, म्हणजे विषयभोग घेता येत नाही आहे, तरीही आपण समाधानात असू शकतो, हे लोकांना दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलं आहे. आता हे श्रवण झालं बरं का, हे महाराज बोलले, हे श्रवण झालं. यावरती भाऊसाहेब म्हणाले जी महाराज, हे जी महाराज जे आहे ही श्रवण भक्ती आहे. फरक लक्षात येतोय? महाराज बोलले असं असं आहे म्हणून तुला ठेवलं आहे. महाराज बोलले तू नाम घे, हे श्रवण झालं. जी महाराज हे आतून येणं ही श्रवण भक्ती आहे. म्हणजे जे बोललं गेलं त्याच्यावरती विचार नाही झाला, त्याच्यावरती काहीही तर्कवितर्क नाही झाले. जे बोललं गेलं त्याचा शिक्का उमटला, तो शिक्का उमटल्यानंतर श्रवण भक्ती होते. जोपर्यंत शिक्का उमटत नाही आहे त्याच्यावरती तर्कवितर्क होत आहेत. श्वासावर लक्ष दे. आता श्वासावर कसं लक्ष द्यायचं? श्रवण भक्ती नाही झाली. मग श्वासावर लक्ष ठेवून कसं होणार? श्रवण भक्ती नाही झाली. श्वासावर लक्ष तिथं गेलंच की श्रवण भक्ती झाली. लक्षात येते? अशी ही श्रवण भक्ती आहे आणि ही पहिलीच आहे. आता नीट विचार करा बरं का. ग्रंथ आहे आपल्यापुढे, ग्रंथ वाचल्यानंतर आपण विचार करू शकतो का नाही करू शकत? आता हा दासबोध उघडला, इथे श्रवण भक्ती आहे. नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जयेचेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्तिरूपे. शारदेचं वर्णन आहे, शारदेला नमन केलेलं आहे. कळलं की आपल्याला? मग वाचन भक्ती का नाही? आपण दासबोध शेजारी ठेवला आणि लिहायला लागलो आपल्या जशा काय असलेल्या सुवाच्य अक्षरात. लेखन भक्ती का नाही? फक्त श्रवण भक्तीच आहे. याच्या मागे काही कारणं आहेत. आपल्यापाशी काय आहे? आपल्यापाशी देह आहे. या देहाच्या आत मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, अंतःकरण आहे आणि अहंकार आहे एकवटून. म्हणजे या चित्त चतुष्टयासकट किंवा अंतःकरण पंचीकरणासकट हा देह आपण घेऊन वावरत आहे. आणि या देहासकटच आपण आत्ता इथं बसलेलो आहे. या सगळ्या साधनांनी आपण बसलेलो आहे. ही साधनं आहेत. साधनांना चालवणारा आत्मा ज्योतिरूपानं वेगळा आहे. सगळा विषय पुढे येईल. आपण ही साधनं नाही हाही विषय येईल. पण आत्ताही आहेत ना आपल्याजवळ. काही बाजूला ठेवली आहेत आपण. कुणाचं मन बाहेर सदाशिव पेठेत ठेवून कोण इथं आला असेल तर दंडवत घालूया त्याला. आपल्याबरोबर आपलं मन आहे, जसं आपल्याबरोबर आपले डोळे आहेत, आपले विचार आहेत, आपली बुद्धी आहे. तीच बुद्धी तेच मन आपल्याजवळ असतं जेव्हा आपण ग्रंथ उघडतो अभ्यास करायला. बरं का, ज्ञानेश्वरी उघडली
माऊलींची ओवी आली समोर, ती ओवी वाचताना आपलं मन बुद्धी तिथे असते. आता ते बाजूला ठेवून ओवी आपल्याला समजून घ्यायची असेल तर एकमेव पर्याय आहे सद्गुरूंकडून श्रवण. नाहीतर आपण समजून घ्यायला गेलो की आपण आपली बुद्धी लावणार, आपला विचार लावणार, आणि तो लावणारच, कारण त्याशिवाय राहायचं कसं आपल्याला माहिती नाही आहे का? माहिती आहे नाही. आपल्याला मित्राचा फोन येतो, उद्या येशील का जेवायला? आपण मित्राला म्हणतो हो उद्या येतो, म्हणजे उद्या आपण मित्राकडे जाणार आहोत. आज आपण इथे आहोत, उद्या आपण मित्राकडे नाही आहे, उद्या अजून आलेला नाही आहे, भविष्यकाळ आहे ना. अशा भ्रमात आहे आपण. पण उद्या स्वरूप आहेच की, जसं आज आहे आणि कालही आहे. स्वरूपाला कुठं काळ वेळ आहे? म्हणजे उद्या मी तुझ्याकडे जेवायला येतो हे अज्ञानातूनच बोलणं आहे आपलं ना, का ज्ञानातून आहे? म्हणजे आपण जिथे आहोत देहानं, मनानं, बुद्धीनं, तिथे आपण आहोत असं आपल्याला वाटतं. आणि असंच आपण वाचनाला बसतो, असंच आपण लिखाणाला बसतो. आणि खरं दुर्दैव असं आहे, असंच आपण श्रवणालाही बसतो. श्रवणाच्या बाबतीत मात्र आपल्याला हे टाकता येतं बाजूला. म्हणून आपण वैराग्य निरूपणाचा शेवट इतका वेळ यासाठी बघितला की असा अनन्यतेच्या स्थितीत या, म्हणजे आता मी नाही हे आहेत. मी नाही, माझा शब्द नाही, माझा विचार नाही, माझा तर्क नाही, हे आहेत. या स्थितीमध्ये, या स्थिती बरं का, केवळ विचार करायचा नाही आहे की मी नाही आहे असं नाही. या स्थितीमध्ये या अनन्यतेच्या, आणि मग श्रवण करा तर त्याचा शिक्का उमटेल. यासाठी आपण ही दशा पाहिली. ही जर दशा नसेल आपल्यापाशी तर आपण जसं इंद्रियांना घेऊन वाचन मनन करतो, लेखन करतो, तसंच इंद्रियांना घेऊन श्रवण करू. पण श्रवणामध्ये जिथून येत आहे बोललं जाणारं, जिथून शब्द येत आहेत आपल्या कानावरती, ते ठिकाण देह बुद्धी मन याच्या पलीकडे गेलेलं असतं. म्हणून तिथून श्रवण करावं. म्हणजे ज्या सद्गुरूंकडून तुम्ही श्रवण करणार ते सद्गुरू देहावरती नाहीत, ते सद्गुरू मनावरती नाहीत, ते सद्गुरू बुद्धीवरती नाहीत, ते सद्गुरू स्वरूप स्थितीमध्ये आहेत. म्हणून त्यांच्याकडून जे श्रवण केलं जातं ते श्रवण भक्तीमध्ये अपेक्षित आहे. कळते का? नाहीतर दासबोधावरती, ज्ञानेश्वरीवरती, उपनिषदांवरती, वेदांवरती PhD केलेले पुष्कळ आहेत. एक एक ओवी घेऊन PhD करतात ज्ञानेश्वरीची. त्यांच्याकडून श्रवण करणं समर्थांना अपेक्षित नाही आहे. समर्थ म्हणतात श्रवण सद्गुरूंकडून घडलं पाहिजे. म्हणजे जो प्रचितीमध्ये आहे त्याच्याकडनं श्रवण घडलं पाहिजे, तर आपल्याला प्रचितीपर्यंत जाता येईल. नाहीतर सांगणारा अज्ञानामध्ये, ऐकणारा अज्ञानामध्ये, ज्ञान होणारच नाही. असं जिथं घडतं तिथं श्रवण भक्ती उदयाला येते. पहा, ऐकलं, ऐकल्याचा शिक्का बसला, आणि शिक्का बसल्यानंतर काय घडलं सांगा बरं. एक कोरा कागद आहे, त्या कागदावरती काहीतरी लिहिलेलं आहे आणि खाली शिक्का बसलेला आहे. जोपर्यंत शिक्का नाही तोपर्यंत तो कागद सरकारी नाही, म्हणजे त्याला काही किंमत नाही. अहो, लिहिलेलं सगळं आहे पण साहेबाचा शिक्का नाही ना खाली. ज्यावेळी शिक्का बसला त्यावेळी जे लिहिलेलं आहे ते कोणाचं झालं? ते साहेबांचं झालं, सद्गुरूंचं झालं. म्हणजे शिक्का जो बसायला पाहिजे श्रवण भक्तीमध्ये, तो बसल्यानंतर ज्याचं श्रवण घडलेलं आहे तीच माझी ओळख झाली. आता तो मी राहिलो नाही जो श्रवणाच्या आधी होतो तो. आता यांनी सांगितलं की तू ब्रह्म आहेस म्हणल्यानंतर आता मी ब्रह्मच झालो. हे घडलं की श्रवणाची भक्ती झाली. लक्षात घेऊया आपण, भक्ती हा शब्द अभक्तपण दाखवतो आणि श्रवण हा शब्द प्रोसेस दाखवते. समजेल अशा भाषेत प्रक्रिया दाखवते. त्या प्रक्रियेतून अभक्तपण जेव्हा घडतं, जे घडायचं आहे ते घडल्यानंतर श्रवण भक्ती साधते. अगदीच खोलातला झाला हा विषय, पण खरं आहे ते सांगावं लागतं. खोटं कसं सांगणार आहे? आणि ह्या श्रवण भक्तीला महत्त्व पहिल्यांदाच दिलं कारण जीवाचा प्रवास तिथून होतो म्हणून. त्याशिवाय प्रवासाला मार्ग नाही. आता घराला खिडकी आहे पण खिडकीतून बाहेर जात नाही ना आपण. दरवाजा आहे, जाता येत नाही असं नाही खिडकीच्या बाहेर.
पण आपण दरवाजातनं जातो. का जातो? कारण दरवाजा सोयीचा आहे. साधं उत्तर आहे त्याचं. इथून सोय आहे मला जायला यायला, म्हणून आपण दरवाजातनं जातो. तसं श्रवण घडणं हे सहज आहे. तुम्ही वाचन करायला गेला तर तुम्हाला ठराविक मर्यादेपर्यंत शिकावं लागेल, मग वाचन भक्ती येत नाही. काय येत नाही मगाशी सांगितलंच. लेखन भक्तीचंही तसंच आहे. श्रवणाला काय आहे? पहा, नवजात जन्मलेलं मूल ज्या भाषेत वाढतं ती भाषा बोलायला लागतं 4 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत. शाळेत न जाताही बोलायला लागतं. आणि समजा इथं पुण्यातच कोणीतरी जन्मलं आणि नेऊन ठेवलं जर्मनीमध्ये, तर जर्मन भाषा बोलायला लागतं. म्हणजे संस्कार झाले ना कानातून, जे संस्कार घेतले ना जीवातून, हे ओळखतात आपले ऋषी. म्हणून त्यांनी श्रवण भक्ती पहिल्यांदा सांगितली आहे की तुम्ही पहिलं जर काही करायचं असाल तर श्रवण करायला जा. आता आपण या श्रवण भक्तीच्या कंगोऱ्यांकडे येऊया. श्रवण करायला जा म्हणजे काय? मला आवड नाही आहे ना, मग मी कशाला जाऊ श्रवण करायला? मला तर मॅच बघायची आहे टी व्हीवरती, किंवा मला दुसरीकडेच जायचं आहे मित्रांबरोबर फिरायला, तर मग मी श्रवण करायला कशाला जाऊ? बरोबर आहे ना. मग मी श्रवण भक्ती क्रिकेटची करतो किंवा सिनेमाच्या गाण्यांची करतो, तरी पण सद्गुरू सांगतात आपल्याला, समर्थ सांगतात आपल्याला की तू श्रवण करायला जा. या त्यांच्या सांगण्यामध्ये त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या आपण अपेक्षा समजून घेऊया. जसे आपण आज आहोत त्या अवस्थेमध्ये आपण वेगवेगळ्या पात्रतेची, वेगवेगळ्या पातळींची स्थित्यंतर अनुभवत आहोत. कशानं कशाचा तरी त्रास होतो आपल्याला, कशानं कशाचं तरी दुःख होतं, कशानं कशाचं तरी सुख होतं. या सगळ्या अवस्थांमध्ये आपण नांदतोय. तुम्ही रेल्वेनं प्रवास केला आहे का? त्या रेल्वेच्या डब्याच्या खिडकीला गज असतो, त्याला समजा एक रुमाल बांधला तर रेल्वे थांबते तेव्हा तो असा थांबतो, आणि रेल्वे धावायला लागली की तो फडफड फडफड करतो. तसं शांतता आपल्याला येत नाही असं नाही, कधीतरी आपल्याला थोडी बहुत शांतता येते. शांत झाल्याशिवाय, मन लय झाल्याशिवाय झोप येणारच नाही. त्यामुळे निद्राकाळी थोडे का होईना आपण शांत होतो, पण आपली शांतता टिकत नाही ना. झोपेतून जाग आल्यानंतर काहीतरी समोर येतं आणि अस्वस्थता येते, राग तरी येतो, कामभावना तरी येते, लोभभावना तरी येते, कोणता तरी विकार येतो, पुन्हा आपण अस्वस्थ होतो. ही आपली तडफड होती आहे. ही तडफड समर्थांनी समजावून सांगितली आपल्याला आत्तापर्यंतच्या दासबोधामध्ये, वैराग्य निरूपणामध्ये. हे पटवून दिलं की तुझा देहही राहणारा नाही आहे, याला कोणत्या ना कोणत्या तरी व्याधी होणार आहेत, कोणते ना कोणते तरी त्रास होणार आहेत, जे आपण पाहतोच, भोगतोच. समर्थांनी आपल्याला तिथं जागं केलं आणि म्हणाले की यातून आता उपाय शोधायची तळमळ तुला आली पाहिजे. एक लक्षात घेऊया आपण, सद्गुरू करते करविते आहेत, सगळं काही ते करतात, पण त्यांच्याकडं आलं तर, जसं केस कापणारा दुकानात आहे, माझे केस वाढलेले आहेत, कापले तर कापले जातील असं घडणार नाही. केस कापायला तुम्हाला केस कापणाऱ्या व्यक्तीच्या पुढे जाऊन बसावं लागेल. तसं श्रवणाच्या बाबतीत आहे ना. म्हणजे काही पायऱ्या शिष्यानं उचलल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे समर्थांची. म्हणून समर्थ आपल्याला इथंपर्यंत आणतायत वैराग्य निरूपणातून की ही श्रवण भक्ती आहे, पण श्रवणाकडे यायला तुला काही निर्णय घ्यावे लागतील. तुला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला शांती हवी आहे, आपल्याला समाधान हवं आहे, आपली तळमळ आहे, ही कबूल करावी लागेल. नाहीतर आपल्यापाशी असलेला रजोगुण नावाचा एक गुण आहे, ज्या गुणाचा वापर करूनच हे कपडे घातलेत बरं का अंगावरती. तो जो गुण आहे ना, तो आपल्याला सांगतो धिस इज लाईफ, हे असंच असणार ना आयुष्य, कधीतरी सुख होणार, कधीतरी दुःख होणार. ह्यात काय वेगळं तत्त्वज्ञान सांगताय तुम्ही? अहो, मला अन्न खाण्याचं सुख आहे, भूक लागली आहे म्हणून आहे ना. भूकच लागली नसती तर मला श्रीखंडाचं सुख मिळालं नसतं. मग तुम्ही सांगताय ते सुख टिकत नाही, तर यात वेगळं काय सांगताय? हो, टिकणारच नाही. मग ते टिकलं तर मला परत भुकेचं सुख कसं मिळेल? हा रजोगुणाचा युक्तिवाद आहे.
संत आपल्याला सांगतात की या कुठल्याही भोगांच्या शिवाय, कुठल्याही इंद्रियांच्या शिवाय तुला सुख मिळू शकतं. हे आपल्याला पटत नाही, कारण सुख घेण्याची सवयच इंद्रियातून आहे ना. असं कसं होईल? मला उकडतंय, घाम येतोय म्हणून पंख्याचं वारं आलं की छान वाटतंय ना. मग छान वाटेल इंद्रियांशिवाय, असं कसं जमेल? असा आपला आत्ताचा भाव असतो. त्यामुळं आपण त्या सुखाकडं पाऊल टाकायला जात नाही. म्हणजे इथं गंमत अशी आहे, श्रवणाकडं वळायला सुद्धा श्रवणच घडावं लागतं, तर आपण श्रवणाकडं वळतो, अन्यथा श्रवणाकडं वळणार नाही आपण. म्हणजे श्रवणातून हे आधी समजून घेऊया की आपल्याला चिरंतन असलेल्या सुखाकडं प्रवास करायचा आहे. अखंड असलेल्या समाधानाच्या दिशेनं, अखंड आनंदाच्या दिशेनं जायचं आहे. हे आधी श्रवणातून समजून घेऊया आपण, आणि मग निर्णय करूया की आपल्याला यासाठी श्रवण करायला सद्गुरूंकडे जायचं आहे. हे जर आपण केलं नाही तर आपण सद्गुरूंकडं श्रवणाला जाऊ शकणार नाही. लक्षात येते का काय म्हणतोय ते? आपल्यापाशी आपला निर्णय पक्का व्हायला पाहिजे की मी सद्गुरूंकडं श्रवणाला जाणार. आपल्याला हे आवडत नाही तरी मी ऐकायला जाणार. आपल्याला यातली काही गोष्ट पटत नाही तरी मी ऐकायला जाणार. माझ्याकडे माझं काम आहे, माझ्या घरी कोणीतरी येणार आहे, कुठल्या तरी कार्यक्रमाला मला जायचं आहे, असं सगळं असलं तरी माझ्यासाठी मी वेळ काढून माझ्या सद्गुरूंकडं श्रवणाला जाणार. हा निर्णय साधकाला घ्यावा लागेल, तर तो श्रवण भक्तीच्या मार्गावरती येईल. नाहीतर काय, प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. ऐकत जावे, ऐकत जावे करत पुष्कळ ओव्या समर्थांनी दिलेल्या आहेत. समर्थांना असं सांगायचं आहे का की तुम्ही असं करा, सकाळी तुम्ही कर्ममार्गाचं श्रवण करा, दुपारी जेवण झाल्यानंतर उपासना मार्गाची गोळी घ्या, मग संध्याकाळी दिवे लावले की ज्ञानमार्गाचं श्रवण करा, आणि मग सिद्धांत काय तो कळत नाहीच आहे, तो रात्री झोपेतच येईल, मग झोपून जा, असं सांगतायत का समर्थ? मग ही यादी का दिली आहे समर्थांनी? ही यादी त्यांची तळमळ दाखवते. तळमळ लक्षात येते का तुम्हाला? तळमळ. जी स्त्री आई झाली आहे ना, त्या स्त्रीला जरा जास्त कळेल तळमळ काय आहे. किंवा आई पण स्त्रीमध्ये असतंच, प्रत्यक्ष जरी जन्म दिला नाही तरी ते आई पण आहे स्त्रीमध्ये. मग ती तळमळीनी लेकाला घास भरवते. तिच्यात ती तळमळ आहे की यानं खावं. जसं भांडारं उघडून दिली तसं हे श्रवण निरूपण आहे समर्थांनी केलेलं, की हे ऐका, हे ऐका, हे ऐका, हे ऐका, सगळं ऐका. आधी ऐकायला जा तर तुम्हाला कळेल की काय आहे. पण नेमकेपणानं काय ऐकायचं आहे ते आत्ता आपण समजून घेतो आहे खोलात जाऊन श्रवण निरूपणामध्ये, श्रवण भक्तीमध्ये, की हे जर तुम्ही ऐकलं की तुमचं अस्तित्व काय आहे, तुमचं स्वरूप काय आहे, आणि तुम्ही स्वतःला कोण समजता, तर त्या श्रवणातून श्रवण भक्तीकडे तुमचा प्रवास घडेल. मग नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, अशा पुष्कळ याद्या समर्थांनी दिल्या. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की यातला एकूण एक विषय एक एक करत समजून घ्यावा लागतो. आपण शाळेमध्ये गेलो ना की आपल्याला एक गणिताचा वर्ग असतो, एक भूगोलाचा वर्ग असतो, एक विज्ञानाचा वर्ग असतो. तसं श्रवण भक्तीमध्ये नीट समजून घ्यावं लागतं की आपण कशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आणि कशा पद्धतीनं साधना केली पाहिजे. नाहीतर भगवंताचं नाम तुम्ही घ्या, खरं म्हणजे जो तयारीचा साधक आहे ना आणि तयारीचा श्रोता आहे ना, त्याला महाराजांचं एक वाक्य पुरेल. पण आपलं तसं होत नाही. म्हणून श्रवणातून गोष्टी समजून घ्याव्या लागतात. की काय होतं, समोर आपल्याला दृश्य दिसतं. आता या काकांचं नाव मला माहिती नाही आहे, पण सुंदर झब्बा घातला आहे त्यांनी, माळ ओढतायत ते. पण माळ ओढत असताना ते नाम घेत असतील, म्हणजे घेत आहेत असं आपण म्हणूया. ते नाम घेत आहेत, माळ ओढतायत, मणी मागे जात आहेत. आता नाम घेतल्यानंतर मणी मागे जातोय,
पण कानावर जे शब्द येत आहेत ते पण ते ऐकत आहेत. म्हणजे श्रवण पण चालू आहे आणि नामाकडं पण लक्ष आहे. तर असं नामस्मरण सद्गुरू सांगत नाहीत. हे श्रवणाला गेल्यानंतर कळतं की कसं नाम घ्यायचं आहे, कसं शांत व्हायचं आहे, कुठं लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी आपण श्रवणाला जायचं आहे सद्गुरूंकडं. हेही श्रवणातून कळतं. काय करायचं नाही हेही श्रवणातून कळतं. आणि काय केल्यानंतर आपल्या वृत्तींवरती कसे संस्कार होतात हेही श्रवणातून कळतं. निंबर्गेकर महाराज म्हणून एक फार मोठे संत कर्नाटकात होऊन गेले. त्यांचं एक वाक्य आहे. ते म्हणायचे की आचरणाचं महत्त्व देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणायचे. म्हणजे तुमचा आचार तुम्ही जर सांभाळला नाही तर तुमच्या उपासनेला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणजे एका बाजूला उपासना पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आचारही सांभाळायला पाहिजे. पण आता हे निंबर्गेकर महाराजांचं सांगितलं गेलं म्हणून आपण ऐकलं ना, आणि ऐकलं म्हणून आपण आपल्या आचरणावरती लक्ष ठेवू ना, म्हणजे श्रवणच घडलं ना. असं हे श्रवण आहे. म्हणजे नाना प्रकारचं श्रवण का करावं? कारण आपण नाना प्रकारे वर्तन करतो म्हणून. अनेक ठिकाणी आपण वावरतोय. सिनेमात गेलो की सिनेमामध्ये रमतो, सिनेमाची गाणी ऐकायला लागलो की तिकडं रमतो, फुलाच्या बाजारात गेलो तर फुलांमध्ये रमतो, अन्न खाताना अन्नात रमतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण रमतोय. तर वेगवेगळ्या मार्गांनी श्रवण करून फक्त परमात्म्यापाशी कसं यायचं हे समजून घ्यायला पाहिजे. यासाठी ही श्रवण भक्ती आहे. म्हणून ही पहिल्यांदा सांगितलेली आहे. कारण याचा संस्कार झाल्यानंतर तो संस्कार आपण आपल्यापाशी टिकवून ठेवू शकू. आता हा टिकेल कसा? औषधाचं आपण एक उदाहरण पाहूया. समजा आपण आजारी पडलो, डॉक्टरांना नाडी दाखवली, डॉक्टर म्हणाले हे औषध घ्या, घेतलं. आपण समजा डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टर जर असे कडक असतील तर ते म्हणतील औषध घेऊन फोन कशाला केला आहे, रोज घ्यायला सांगितलं आहे तुला ठराविक दिवस, ते रोज घेतलं तर बरं होणार आहे, एक दिवस घेऊन बरा झालं नाही म्हणून कसा फोन करून चालेल. म्हणजे श्रवण हे सातत्यानं पाहिजे. श्रवण हे नित्य पाहिजे, अखंड पाहिजे. खरं म्हणजे समर्थांची खूप सुंदर ओवी आहे. सेविलेची सेवावी, अन्न प्यालीची प्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. पण ही ओवी श्रवण निरूपणात नाही आहे, श्रवण भक्तीमध्ये नाही आहे. श्रवण भक्ती आणि श्रवण हा एकमेव विषय असा आहे ज्याला समर्थांनी आणखी 2-3 समास सांगितलेत. पुढं पण एके ठिकाणी श्रवण निरूपण समर्थांनी सांगितले, तेही आपण पाहूया. आज जमलं तर आज पाहूया, नाहीतर उद्या पाहूया. काय झालं आहे, आशाताईंनी 2 तास दिलेले आहेत. 2 तास निरूपण आहे म्हणल्यानंतर सगळ्यांनी डोळे मोठे केले, ज्यांना कळलं त्यांना. 2 तास निरूपण आहे असं म्हणाले. बघा म्हणलं, ऐकणारे तुम्ही ऐकणार असाल तर निरूपण करायला काही हरकत नाही. पण समजा एखाद्याला कंटाळा आला तर त्यांनी जांभई द्यावी, म्हणजे निरूपण आवर्त घेत आहे. आणि लपून वगैरे जांभई देऊ नका बरं का. हात खाली करून, मान खाली करून, किंवा एक कला असते, तोंडही उघडायचं नाही पण जांभई द्यायची. आपले श्वास आतल्या आत घ्यायचे मोठे, मग जांभई देता येते. पण मला कळेल अशी जांभई द्या. म्हणजे आपण काय करूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल करूया. आपली जांभई ना आपल्यातील तमोगुण दाखवते. शरीर थकल्यानंतर जांभई येते ती गोष्ट वेगळी, पण शरीर थकलं नसेल तर येणारी जांभई तमोगुणाला दाखवते. पहा, म्हणून आपण वैराग्य निरूपण, समर्थ जी तळमळ सांगतात ती तळमळ अशासाठी पाहिली की ती तळमळच नाही आहे. मग काय होतं, 15-20 मिनिटांनी मग कंटाळा यायला लागतो. जाऊ दे, हे काय सांगतायत असं व्हायला लागतं. तळमळीनं आपण श्रवण करूया. किमान आपली तळमळ पाहून तरी श्री महाराजांना दया येईल आपली. खरं सांगू का, मी सद्गुरूंना अपेक्षित असं साधन कधी शिष्याकडनं होतं की नाही कोणास ठाऊक, होतच नाही. कारण ज्या मर्यादेपर्यंत शिष्य साधन करतो ना, सद्गुरू त्याच्या वरच्या मर्यादेतच राहतात कायम आणि राहणारच. त्यामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे माझं साधन होतंय असं शिष्य म्हणूच शकत नाही. सद्गुरू त्यांच्या कृपेनंच शिष्याला त्या पातळीवरती आणतात. ते दयासिंधू आहेत इथे बसलेले. त्यामुळं आपण तळमळीनं श्रवण करूया आणि समजून घेऊया परमार्थाला. म्हणजे त्यांच्या दयेनं तरी आपण पहिल्या इयत्तेतनं दुसऱ्या इयत्तेत जाऊ. आपल्या प्रयत्नांनी आपण फक्त जाणार नाही.
गुरुकृपा ही केवलम. आणि हे ऐकताना परत एकदा मोबाईल सायलेंट ठेवू बरं का. कोणाचा तरी वाजला आत्ता. मोठीच्या मोठी यादी दिल्यानंतर या समासाच्या शेवटी आले समर्थ. समर्थ म्हणतात, ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, आसार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. सगळं ऐका, सगळी यादी दिलेली आहे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नंतर आपण झोपी जाणार तो कोणता? सिद्धांत मार्ग. विसरला की काय? तो सिद्धांत मार्ग. सगळं सांगून झालं. सगळं श्रवण करा, सगळं काही ऐकावं. समर्थ म्हणतात, ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. आता इथे एक प्रश्न येतो बरं का. सार काय आहे आणि सार शोधायचं कसं हे मला माहीतच असतं तर मी सद्गुरूंकडे आलो कशाला असतो? माहीत नाही आहे ना मला. तरी समर्थ सांगतायत सार शोधून घ्यावे. असं ते का म्हणतायत? इथे संत संगतीचं महात्म्य लपलेलं आहे. गंमत करत नाही आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का. पुष्कळांना हा अनुभव आला असेल की श्री महाराजांकडं जायला लागल्यानंतर किंवा आपल्या सद्गुरूंकडं जायला लागल्यानंतर आपण ज्या भक्तीच्या गोष्टींचा अभ्यासही केलेला नव्हता त्या गोष्टी आत यायला लागतात. खरं आहे की नाही सांगा? स्वामीजींचंच एक वाक्य तुम्हाला सांगतो बरं का. स्वामीजी एकदा प्रवचनात म्हणाले की पांडुरंगावरती प्रेम वगैरे इतकं काही नव्हतं म्हणाले. म्हणजे पांडुरंगावर प्रेम आहे, सगळ्यांचंच आहे, पण त्याला बघून खूप रडायला येतं आहे किंवा त्याची आठवण येते आहे, त्याला बघितल्यानंतर कासावीस होतं आहे, बेचैन होतं आहे, असं काही होत नव्हतं. नामस्मरणाचा अभ्यास त्यांचा होता. पण स्वामीजींना जेव्हा ते शरण गेले आणि साधना करायला लागली आणि नंतर जेव्हा एकदा पंढरपूरला जाण्याचा योग आला त्यावेळी स्वामीजी म्हणतात त्यांच्या प्रवचनामध्ये की काय झालं कळलं नाही, पण पांडुरंगाला पाहिल्यानंतर अश्रू अनावर झाले. मग हे कुणी दिलं? हा संत संगतीचा महिमा आहे. पहा लक्ष देऊन बरं का. आसार ते त्यागावे म्हणतात समर्थ, सार शोधून घ्यावे म्हणतात. हे आपल्याला माहीत नसतं तरी ते घडतं, कारण संत संगती. सांगणारा जर संत असेल, हे आणखी लक्ष देऊन ऐका, अभ्यासक नाही, व्याख्याता नाही, नुसती भाषणं देणारा नाही, सांगणारा जर संत असेल तर त्यांच्या सहवासामध्ये जे श्रवण घडतं त्याचा परिणाम वृत्तीवरती होतो, अन्यथा वृत्तीवरती होत नाही. ज्याला इंग्लिशमध्ये लिटमस टेस्ट म्हणतात ना, ती लिटमस टेस्ट दिली आहे समर्थांनी आपल्याकडं. तपासून पहा आपल्या वृत्तीत फरक पडतोय का या महात्म्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर. तपासून पहा आपल्याला शांत वाटतंय का. जो वृत्ती संथ करतो तो संत असतो, करी वृत्ती संथ तो संत जाणा. ज्याच्या परिसरात गेल्यानंतर वृत्ती शांत होते तो संत असतो. ज्याच्या परिसरात गेल्यानंतर भले आपण अंतर्मुख आहे तरी थोडी तरी भले आपण बहिर्मुख आहे तरी थोडी तरी अंतर्मुखता आतमध्ये स्पर्श करते तो संत असतो. अशा ठिकाणी जाऊन जर आपण श्रवण करत असू तर त्या श्रवणातूनच आपल्याला लक्षात येतं की हे आसार आहे जे आपल्याला त्यागायचं आहे. आता या ओवीचा एक बाह्य अर्थ आहे आणि एक सूक्ष्म अर्थ आहे, दोन्ही आपण पाहू. श्रवण घडतंय, इथे घडतंय ना, हो तरी म्हणा. चालतं हो म्हणलं तर निरूपण चालू असताना. अशी म्हण आहे बरं का, निरूपण किंवा कीर्तनात कोणी बोललं की बेडकाच्या जन्माला जातं. पण हो वगैरे तरी म्हणावं, म्हणजे मध्ये उठून बोलायला येऊ नये. पण हो म्हणा. श्रवण आहे ना? हो आहे. तर आता हा केलेला विनोद पहा, निष्कारण केला नव्हता. हा विनोद जो आहे ना हा आसार आहे आणि मगाशी झालं जे बोलणं ते सार आहे. हा या ओवीचा बाह्य अर्थ आहे की आसाराला टाकावं. एखादा बुवा काही विनोद करत असेल तर ते विनोद सोडा, ते घरी घेऊन जाऊ नयेत. पण जे मुद्द्याचं सांगितलं महात्म्यानं ते घरी घेऊन जावं. आता अंतरार्थ सूक्ष्मार्थ असा आहे, हे श्रवण घडतंय आपलं श्री महाराजांच्या समोर. संत जे सद्गुरू आहेत ते सांगतायत, ते आसार कसं सांगतील?
त्यांच्या मुखातला एकही शब्द आसार नाही. मग आसार काय त्यागायचा आहे? आसार आपल्या आत आहे. श्रवण सुरू असताना आसार आपल्या आत उलगडत असतं. एक प्रकारच्या गोळ्या हल्ली बाजारात मिळतात बरं का. त्या गोळ्यामध्ये पाण्यात घालायच्या, वरती थोडे बर्फ घालायचा, पाणी घालायचं, सरबत करायचं, मग त्या गोळ्या मोठ्या होतात. त्याला काहीतरी म्हणतात, बबल का काहीतरी असं म्हणतात. म्हणजे त्या गोळ्यांवर पाणी पडलं की त्या आत वाढतात. तसं आपण जर आत्ता डोळे मिटले आणि प्रामाणिकपणे हा शब्द आहे बरं का, प्रामाणिकपणे जर आपल्या आत आपण डोकावून पाहिलं तर सारखे विकार वरती येतात, सारखे असे वर येतात, सारख्या वृत्ती अशा वेगवेगळ्या वरती येत असतात. आणि हे श्रवणकाळीसुद्धा आपलं सुरू असतं. पहा यांनी हात असा कसा केला, पहा यांचे केस, पहा यांची दाढी, पहा यांनी दासबोट ठेवला आहे. कोणताही विचार येऊ शकतो, उदाहरणादाखल बोलतो आहे. श्रवण ज्यावेळी सुरू आहे त्यावेळी श्रवणाव्यतिरिक्तची जी वृत्ती आहे ती आसार आहे. आणि जे श्रवणातून आपल्याला सद्गुरू मुखातून येते तेवढं फक्त सार आहे. आता अशा प्रकारे श्रवण करण्यासाठी श्रवणाचा तसा अभ्यास करावा लागतो. अभ्यास आहे. परमार्थ हा अभ्यासाचा मार्ग आहे. श्री महाराजांचं एक वाक्य आहे, परमार्थ हा आपणच आपल्याशी करायचा खेळ आहे, असं श्री महाराजांचं वाक्य. आम्ही खेळणारच नाही जा म्हणून आपण बॅट टाकून दिली तर खेळ कसा होईल? खेळावा लागेल. आणि जो खेळ खेळतो तो प्रामाणिकपणे खेळतो. म्हणजे समजा आपण बॅटिंगला उभे आहे तर आपण प्रामाणिकपणे त्या 3 स्टंपांच्या पुढेच उभे राहणार ना, का पिचच्यामध्ये उभे राहणार? माझी बॅट माझी बॅटिंग, मला हवं तिथे मी उभं राहीन असं आपण म्हणत नाही. खेळ खेळण्यात आपण प्रामाणिकपणा ठेवतो. तसं परमार्थात प्रामाणिकपणे खेळ करायचा आहे आपला आपल्याशी. अभ्यास करावा. आत्ता श्रवण घडतं आहे ना, तर आता यांचे डोळे, यांचे हलणारे ओठ, यांचे बाहेर पडणारे शब्द यांच्याशिवाय मी आणखी कुठेही लक्ष देणार नाही. अभ्यास करावा अशा प्रकारे श्रवण करण्याचा. दुसरीकडं कुठेही मी मनानं जाणार नाही. थोडा काळ आपल्याला जमेल अभ्यास, थोड्या वेळानं थांबेल, आपलं लक्ष इकडे तिकडे जाईल. असाच अभ्यास नामात करायचा आहे, एखाद्या स्तोत्र पठणात करायचा आहे. की समजा विष्णू सहस्रनाम म्हणतो आहे ना, तर अथपासून इतिपर्यंत एकही विचार उठून न देता केवळ त्या विष्णूर वषटकारो भूत भव्य भवत प्रभू याच्यावरतीच लक्ष राहील माझं. असा अभ्यास जो करेल त्याला ते साधेल, साधू शकतं. चित्रकलेच्या क्लासला जात नाही का आपण? सरळ रेष मारायचे शिकवलं जातं. शिकवल्यानंतर घरी प्रॅक्टिस केली की आपल्याला सरळ रेष मारता येते, नाहीतर पट्टीनं पण वाकडी रेष मारणारे असतात. पण जर प्रॅक्टिस केली तर अभ्यासानं आपल्याला जमू शकतं. तसं एकाग्रतेनं श्रवण करण्याचा अभ्यास करावा. आपण काय करतो, सकाळी उठलेलं आहे, आता काय जायचं आहे, वॉकिंगला जायचं आहे, कारण नंतर आपल्याला योगा करायचा आहे. तो योग आहे बरं का, पण त्याचा आपण योगा करून टाकला आहे. असं आकारांत असलेल्या योगाला आपल्याला करायला जायचं आहे. मग आता योगा करता करता प्रवचन आपण ऐकू असं श्रवण असू नये. आता भाजी फोडणीला टाकली आहे, मग ते टाकत असताना श्रवण करू असं श्रवण असू नये. का असू नये? कारण तुमचं मन भाजीत राहणार ना. मन आणि बुद्धी तुम्ही भाजी करण्याच्या ठिकाणी लावली नाही तर तुम्ही मिठाच्या जागी तूप घालणार आणि गॅस न लावताच तुम्ही काहीतरी करणार. म्हणजे तुम्ही जेव्हा एका भाजी बनवताय त्यावेळी तुमचं मन तिथे ठेवताय, बुद्धी तिथे ठेवताय. मग तिथे ठेवत असताना तुम्ही कसं श्रवण करणार एकाग्रतेनं? नाही करणार. म्हणजे ज्यावेळी आपण श्रवणाला बसणार आहे त्यावेळी एकतर सद्गुरू समोर पाहिजेत, ही सगळ्यात उत्तम दशा, त्यांचं सान्निध्य पाहिजे. समोर नसतील तर नेत्र बंद पाहिजेत. मारुती रायांना विचारलं, बिभीषणाने विचारलं का कोणी माहिती नाही, पण रामाचं ध्यान तू कसं करतोस? समोर असताना त्यांच्याकडं पाहतो म्हणाला आणि समोर नसताना आत पाहतो म्हणाला. सद्गुरूंशिवाय कोणाला पाहत नाही म्हणाला मी. तसं जेव्हा ते आपल्या समोर नाहीत तेव्हा डोळे मिटावेत आणि एकाग्रतेनं श्रवण करावं. आणि ते समोर आहेत तर त्यांच्या मुखातून येणारा शब्द, त्या शब्दातला अर्थ इथं चिकटावं. लक्ष देऊन ऐका. काही जणं याच्याशी सहमत होणार नाहीत. ते असं म्हणतील की श्रवण करताना विचार करायचा नाही,
मग विचार केला नाही तर श्रवण समजेल कसं? लक्षात घ्या, विचार घडतो आपल्या आतमध्ये. ते श्रवण सुरू असताना ते श्रवण आपण आत साठवलं, साठवण बरं का, असा शब्द आहे. साठवण याचा अर्थच असा होतो एक इनडायरेक्ट, की दुसरीकडं भोक नाही आहे भांड्याला, तरच त्या भांड्यात साठवण होईल. श्रवण जर आपण साठवलं तर श्रवण संपल्यानंतर विचार हा मनाचा स्वभाव आहे. स्वभावामुळं आपोआप झालेल्या श्रवणावरती आपले विचार चालू होतात आणि ते विचार ज्यावेळी आपोआप आत उमटायला लागतात त्यावेळी त्याच विचारांचं मननात रूपांतर होतं. पण श्रवण करतानाच आपण विचार चालू ठेवले तर मात्र नेमकेपणानं भांड्याच्या आत शिरत नाही. जसं पाईपलाईनमध्ये चोकप असेल तर पाणी येणार नाही, अगदी तसंच आपल्या विचारांचा जर अंतर्भावमध्ये ठेवला, विचारांचे तरंगमध्ये ठेवले, तर्कांचे तरंगमध्ये ठेवले तर आपल्यापर्यंत ते शब्द पोचत नाहीत. म्हणून आधी काय करावं, आधी नीट भांडं व्यवस्थित भरून घ्यावं आणि भांडं भरून झाल्यानंतर मग त्याच्यावरती चिंतन करावं, मनन करावं. तुकाराम महाराजांनी एका रेषेमध्ये साक्षात्काराचा मार्ग सांगितलेला आहे. सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार, असा मार्ग आहे. सोडू नये हे फार महत्त्वाचं आहे त्या ओवीच्या आधीचं, की हे तुम्ही सोडू नका. याचा अर्थ असा की श्रवणाला सोडता येतं, मध्येच उठून जाता येतं बरं का, आणि मनानंही आपण श्रवणातून उठता येतं. आता बंदच करून घ्यायचे आपले कान, आता बास झाली माझी मर्यादा, आता मी झोपतो म्हणून डोळे मिटून घ्यायचे. किंवा काही जणं श्रवण करता करता ध्यानाला बसतात. सद्गुरू एके ठिकाणी म्हणतात मग की तुम्ही ध्यानाला बसलाय का श्रवणाला बसलाय? श्रवण करा श्रवणाच्या वेळी, मग नंतर ध्यानाला बसा. कधी कधी ध्यानाची अवस्था आपोआप येते श्रवणातून, पण तो संत सहवासाचा परिणाम असतो. पण आपण कुठल्याही परिस्थितीत श्रवण न टाकता आधी नीट आत साठवून घ्यायचं. साठवत असताना त्या महात्म्याच्या, त्या संताच्या कृपेमुळं, त्या सहवासाच्या कृपेमुळं आपल्याला आपोआप त्यातलं आसार लक्षात येतं. आपोआप त्या कृपेमुळं आसार पाहिलं आहे आपण, वर येणाऱ्या वृत्ती लक्ष होतं ना, का झोप आलेली? हां, आसार आपण पाहिलेत, वर येणाऱ्या आपल्या वृत्ती. जर संत महात्मा समोर सांगणारा असेल तर तो बरोबर आपल्या वृत्तींवर परिणाम करतो सहवास, आणि आपल्याला बरोबर लक्षात येतं की इथं आसार घडतं आहे, इथं आपण बाहेर जातो आहे आपल्या, इथे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे श्रवणाच्या ठिकाणी, आणि पुन्हा श्रवणाकडे येणं आणि त्यातून सार ग्रहण करणं हे आपण करू शकतो. समर्थ म्हणतात, सार शोधून घ्यावे आसार ते जाणोनी त्यागावे. किती सुंदर सांगितले बघा त्यांनी. आसाराला टाका पण जाणून टाका. तुम्हाला कंटाळा आला नसेल तर, कारण 1.25 तास झाला जवळजवळ, कंटाळा आला नसेल तर जाणून आसार टाकणं याच्या पण खोलात आपण जाऊ शकतो. नव्हे, जाऊच या. असं पहा, एक नियम आहे सृष्टीचा, कार्याकारण भावाशिवाय काहीही घडत नाही. कार्याकारण भावाशिवाय काहीही घडत नाही. आता आसार म्हणजे काय आहे? श्रवणाच्या वेळचा आसार म्हणजे काय आहे? आत्तापर्यंतच्या शिकवणीत आपण शिकलो की श्रवण सुरू असताना आपल्या आत उठणाऱ्या वृत्ती ज्या श्रवणाव्यतिरिक्तच्या आहेत ते सगळं आसार आहे. मग आता कार्याकारण भाव नसेल तर वृत्ती उमटेल का? नाही उमटणार. म्हणजे कुठून तरी उमटते ना, उमटण्याचं स्थान आहे म्हणून वृत्ती उमटते आहे का नाही? इथून बोललं जातं आहे, हे बोलण्याचं स्थान आहे म्हणून तिथं श्रवण घडतं आहे. इथं कोणी बोलणारं नसेल तर श्रवण घडेल का? नाही घडणार. म्हणजे काहीतरी आहे ज्याच्यामुळे वृत्ती आत उमटलेली आहे. मग ते काय आहे जनवृत्ती उमटली? तो आपला आत्मा आहे. आपलं आत्मस्वरूप असल्याशिवाय वृत्ती उमटत नाही. आपलं आत्मस्वरूप असल्याशिवाय विचार उमटत नाहीत. आपलं आत्मस्वरूप असल्याशिवाय बुद्धी तर्क करू शकत नाही. आपलं आत्मस्वरूप असल्याशिवाय आपण हे निरूपण ऐकून मान डोलवू शकत नाही. आत तो बसलेला आहे.
चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका, असं तुकाराम महाराज म्हणतात. तो नारायण आहे म्हणून त्याच्या सत्तेनं हे श्रवण घडतं, तर त्याच्याच सत्तेनं आसार पण उद्भवतं वरती सत्तेनं, बरं का. तो आसार देत नाही. याच्यात खोलात आत्ता जायला नको. कुणीतरी म्हणेल मग परमात्म्यानंच मला आत्ता वडापाव खायची बुद्धी दिली आहे. आसार उमटलं श्रवण करत असताना की वडापाव खाऊया हे झाल्यानंतर, परमात्म्यामुळं चालं ना असा त्याचा अर्थ नाही. परमात्मा सत्तारूपानं आहे. येणारा विचार प्रकृती धर्मानं येतो, स्वभावानुसार येतो, त्रिगुणांमुळे येतो. इत्यर्थ असा की सार जरी आपण ग्रहण केलं सद्गुरू वचनातून आणि असार जरी आपल्या आत प्रगट झालं तरी दोन्हीचा आधार आत्माच आहे. त्यामुळं श्रवणाचा आणखी खोलातील अर्थ असा की आपल्या स्वरूपानुसंधानाच्या ठिकाणी स्थिर राहून श्रवण तन्मयतेनं आणि स्वच्छपणे करावं. जसं स्वच्छ कपडे घालून इथं कुणीतरी बसलं आहे ना, इथं कुठला तरी डाग आहे, इथं कुठला तरी डाग आहे, असं नाही आहे. मग त्यामुळं पाहणाऱ्याला प्रसन्न वाटतं. हे पाहणाऱ्याला वाटावं म्हणून घेतलेलं वेषांतर नाही. हे खरं काही आपलं स्वरूप नाही. जसं आपण इथं स्वच्छतेनं राहतो तसं स्वच्छतेनं राहून श्रवण करावं. स्वच्छ होऊन, आपल्या आत कुठलेही विचार नाहीत, कुठलेही तर्क नाहीत, विकल्प नाहीत. जिथून श्रवण घडत आहे त्या सद्गुरूंबद्दल शंका नाही, संशय नाहीत. संशयात्मा विनश्यती. जिथून श्रवण घडतं आहे तिथं जर आपली शंका असेल हे काय बरोबर नाही आहेत, म्हणजे बोलायला काय ठीक आहेत पण यांचं असं आहे बरं का, तसं आहे, अशा पद्धतीचे आपले विचार असतील तर श्रवण घडणार नाही. म्हणजे निशंक होऊन सद्गुरूंसमोर बसावं, स्वच्छ होऊन त्यांचे शब्द आत घ्यावेत आणि आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शांत राहावं. तर जे घडेल ती श्रवण भक्ती घडेल. समर्थ म्हणतात आसार ते जाणून त्यागावे. हे जाणणं आपल्या स्वरूपाला जाणणं आहे. स्वरूपाला जाणून असारतेकडे पाहून सार घेऊन श्रवणामध्ये रमून राहायचं आहे. तुमच्या लक्षात येतं आहे का? थोडा खोलातील अर्थ आहे पण समजून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. बहिर्मुखतेचं श्रवण आपण ऐकलं, मनात येत असताना विचार आणि केलं जाणारं श्रवण हे आपण ऐकलं. आपलं मनसुद्धा एकदेशी असतं. आपल्याला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी फिरतंय, म्हणजे अष्टदशी असेल बाबा किंवा आणि 100 ठिकाणी जात असेल, पण ज्यावेळी ते जिथं आहे त्यावेळी ते तिथंच राहतं. त्यामुळं जसा आपला देह आहे तसंच आपलं मन पण जिथे आहे तिथंच राहतं. त्यावेळी मनाला पण एकेच ठिकाणी ठेवावं तर आपल्याला आसार लक्षात येईल. म्हणजे मनाची चित्ताची एकाग्रता समर्थांना श्रवणामध्ये अपेक्षित आहे. त्या एकाग्रतेनं आपण तिथं राहिलो तर आपल्याला आसार टाकता येईल आणि या नाव श्रवण भक्ती. मग असं समर्थ म्हणतात सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. सगुणाचीच चरित्र ऐकायची असं समर्थ म्हणतात. आता इथं सगुण म्हणजे भगवंतांचे अवतार आहेत किंवा संत महात्मे आहेत. यापेक्षा याचा वर करणी कोणताही अर्थ नाही. सगुणाची चरित्रे ऐकावीत. आता एक प्रश्न असा येतो तरकट बुद्धीचा बरं का, की मग सगुणाची चरित्रेमध्ये एखादा जो राष्ट्रपुरुष आहे कोणता किंवा कुठली तरी महान व्यक्ती आहे तो पण उत्तम जीवन जगलाच आहे की, मोठा झालेला आहे, अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत आणि अनेक पुरस्कार मिळून मग नंतर मेलेला आहे. त्या महात्म्याचं का श्रवण करायचं नाही? त्यांचं चरित्र का श्रवण करायचं नाही? सगुण चरित्रच का श्रवण करायचं? म्हणजे संतांचं किंवा भगवंतांचं, प्रभू रामचंद्र असतील, गोपाळकृष्ण असतील, यांचंच का श्रवण करायचं? कारण त्या श्रवणामध्ये ज्या बाबतीतलं श्रवण घडतंय त्याचे गुण बाहेर पडतात. पहा तुम्ही, प्रभू रामचंद्रांचं चरित्र जेव्हा आपण श्रवण करतो त्यावेळी त्या श्रवणातून रामचंद्रांचे गुण बाहेर पडतात. ते श्रवण हे आपल्याला दाखवतं की रामचरित्रामध्ये आपल्याला घेण्यासाठी काय आहे, कृष्णचरित्रामध्ये आपल्याला घेण्यासाठी काय आहे, श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला घेण्यासाठी काय आहे.
मग समजा एखादी प्रसिद्ध व्यक्ती झालेली असेल, जी संत नाही आहे, भगवंत तर नाहीच आहे, त्याच्याही चरित्रातनं आपल्याला घेण्यासारख्या गोष्टी असतील की, असाही तर्क येईल. पण त्या गोष्टींमध्ये त्रिगुणांचे लेप असतात, त्या गोष्टींमध्ये विकारांचे लेप असतात. हे त्रिगुणांचे लेप रामचंद्रांच्या चरित्रात नाहीत, भगवान गोपाळकृष्णांच्या चरित्रात नाहीत, श्री महाराजांच्या चरित्रात नाहीत. एखादा मोठा उद्योजकसुद्धा घरदार सोडेल आणि मोठा उद्योग उभा करेल, पण त्यानं घरदार सोडणं आणि श्री महाराजांनी सद्गुरूंसाठी घरदार सोडणं यात मूलभूत फरक आहे. एखादा मोठा योद्धा आहे, त्याचं पण आपण चरित्र अभ्यासू शकतो, पण त्या योद्ध्यानं युद्ध करणं आणि प्रभू रामचंद्रांनी युद्ध करणं यामध्ये फरक आहे. कारण रामचंद्रांच्या युद्ध करण्यामध्ये राग नव्हता, द्वेष नव्हता, मत्सर नव्हता, मी जिंकलो पाहिजे हा भाव नव्हता. श्री रामचंद्रांनी युद्ध केलं ते आत्मस्थ राहून युद्ध केलं. भगवान गोपाळकृष्णांनी युद्ध केलं कंसाबरोबर, अर्जुनाची मदत केली, आत्मस्थ राहून केली, हट्ट नव्हता. खरं सांगतोय बरं का, भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं होतं की कौरव जिंकले नाही पाहिजेत, पांडवच जिंकले पाहिजेत. पांडवांवर प्रेम आहे म्हणून नव्हे, प्रेम होतंच, पण मुख्य कारण होतं की धर्म त्यांच्या कक्षात होता. हे मुख्य कारण होतं. म्हणजे असं झालं तर बरं बुवा, असं भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं होतं. नाहीतर बघा तुमचं तुम्ही युद्ध करा, अशा प्रकारे होते श्रीकृष्ण. म्हणजे त्यातून ते बाजूला होते. म्हणून संतांची, भगवंतांची चरित्र आपल्याला आत्मस्थितीमध्ये राहून जीवन जगायला शिकवतात. आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा, किंवा त्याला एक फार सुंदर शब्द आहे मराठीमध्ये, खूप कर्तृत्व गाजवायची एक इच्छा असते बघा, काहीतरी म्हणतात त्याला, जाऊ दे आठवत नाही आहे. नाही तर तो शब्द काहीतरी वेगळा आहे. खूप काहीतरी आत उर्मी आहे कर्तृत्व जागवायची. अशा इच्छेतून केलेलं ते जीवनचरित्र नाही आहे, आत्मस्थ होऊन केलेलं जीवनचरित्र आहे. म्हणून ती सगुण चरित्र ऐकावीत. आता याच्याही खोलात जाऊया आपण, सगळ्याच्या खोलात जाऊया, अगदी तुम्हाला कंटाळा येईपर्यंत. कारण तसे खोलार्थ आहेत, तसे गूढार्थ आहेत. पहा, आपल्याला पण भूक लागते, आपलं पण लग्न होतं, आपल्याला मुलं बाळं होतात, आपण पैसे कमवतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो. हे सगळं करताना आपण आपला देह वापरत असतो. स्पष्ट बोलू का थोडं, पण शब्दाच्या मर्यादा पाळून बोलतो. विकार वापरला नाही तर लेकरं कशी होतील? पण विकार वापरला जातो का विकारामध्ये वाहवलं जातो आपण? हे कुठून कळणार? हे सगुण चरित्रातनं कळणार. विकार जर धारण केला नाही तर पैसे कमवणार कसा मनुष्य? आता निरीच्छ होऊन बसतो, मग निरीच्छ झालो म्हणजे काय, शून्याकार होऊन बसलो असं अपेक्षित आहे? प्रपंच करायला पैसा लागतो, पैसा कमवायला पैसा मिळवायची इच्छा लागते की नाही? का तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाका म्हणता? नोकरी झाल्यानंतर आपल्याच अकाउंटमध्ये आपण पैसा टाकतो. आपल्याला भूक लागल्यानंतर आपणच जेवतो ना, का बाजूच्याला जेवायला घालून आपलं पोट भरलं बुवा? ते श्री महाराज. आपण नाही, त्या दुसऱ्यांना जेवायला घालून त्यांना तृप्ती मिळते, आपल्याला आपण जेवल्यानंतरच तृप्ती मिळते. असे आपण आहोत. म्हणजे आपण आपल्या मानवी धर्मांमध्ये आहोत. हे आपले मानवी धर्म आहेत. या धर्मांना टाकता येत नाही, पण आपल्याला परमार्थ पण साध्य करायचा आहे, स्वरूप प्राप्ती पण करून घ्यायची आहे. तर मग माझं जीवन मी कसं जगलं पाहिजे याची आदर्श रेषा केवळ आणि केवळ सगुण चरित्रात मिळते, केवळ आणि केवळ संत चरित्रात मिळते. म्हणून त्या चरित्रांचं श्रवण करायचं. अशा कुठल्या तरी महापुरुषाच्या चरित्राचं श्रवण करायचं नाही जो आत्मज्ञानी नाही. परखडपणे सांगतोय, लक्ष देऊन ऐका. जो आत्मज्ञानी आहे त्याच्याच जीवनाचं चरित्र श्रवण करायचं. जो भगवंत आहे, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण किंवा नृसिंह असतील, वामनावतार असेल, यांच्याच चरित्रांचं श्रवण करायचं. कारण
या सर्व चरित्रांमध्ये देह वापरला गेला, पण ज्या उद्देशानं वापरला गेला तो उद्देश स्पष्ट होता. जी कर्म घडली गेली त्या कर्मांच्या मागचा बोध स्पष्ट होता. तिथे कुठं भेसळ नव्हती. तर ऐकताना शुद्ध ऐकावं म्हणून ही सगुण चरित्र ऐकावीत. आता कुठल्या महान व्यक्तीचं नाव घेणं योग्य नाही व्यासपीठावरनं, पण एक अशी व्यक्ती होऊन गेली जी खूप मोठी गायिका नव्हती, एक मोठा कलाकार होती, पुरुष होती, खूप मोठा कलाकार, देशविदेशामध्ये सन्मान मिळवलेले होते. पुष्कळ लोकांच्या घरात त्या कलाकाराचे फोटो पण आहेत. पण वैयक्तिक जीवनामध्ये चारित्र्य अगदी अशुद्ध होतं. मग अशा व्यक्तीचं चरित्र श्रवण करून परमार्थ साधना होईल का? नाही होणार. योद्धे पण पुष्कळ झाली, पण चरित्र श्रवण करावं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं करावं. योद्धाच निवडायचं आहे ना तर चरित्र श्रवण छत्रपतींच्या चरित्राचं करावं. योद्धाच निवडायचं आहे तर रामचंद्रांच्या चरित्राचं करावं. आपल्यासारखं कोणी निवडायचं आहे तर मग श्री महाराजांच्या चरित्राचं श्रवण करावं, किंवा स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्राचं, स्वामी माधवनाथांच्या चरित्राचं, स्वामी मकरंदनाथांच्या चरित्राचं यांचं श्रवण केलं तर आपल्याला त्यातून आपल्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळतील. कारण तसेच प्रसंग त्यांच्या जीवनात आलेले आहेत. आघात आला दुःखाचा त्यावेळी कसं वागले प्रभू रामचंद्र हे त्याच्या चरित्रातनं आपल्याला मिळेल. आपल्यावरती दुःखाचा प्रसंग येईल त्यावेळी ते आपल्याला उपयोगी पडेल, कारण दुःखाचे आघात आपल्यावरती होणार आहेत. हे मिळण्यासाठी तसं श्रवण पाहिजे. म्हणून समर्थ आग्रह धरतात सगुण देवाची चरित्रे, आणि मग पुढे म्हणतात निर्गुणाची तत्वे यंत्रे हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी. कोरडं चरित्र ऐकायचं नाही. म्हणजे काय माहिती आहे का, आता कुणी म्हणेल रावण त्या युगात होऊन गेला, आता काही नाही आहे, त्यामुळे हे कलियुग वेगळं आहे, त्यावेळीची गोष्ट वेगळी, यावेळीची गोष्ट वेगळी. अशा न्यायानं ही चरित्र ऐकायची नसतात. श्री महाराज म्हणतात की भगवत चरित्र सर्व काळी आपल्याला उपयोगी आहे. याचा अर्थ असा आहे की त्या चरित्रातले जे मुद्दे आहेत ते आज आपल्याला या क्षणाला उपयोगी पडतात. कारण या क्षणाला आपल्या आज जर वळून पाहिलं आणि आपल्या आजूबाजूचा, ऐकताना तुम्ही बाहेर बसलेले, आपल्या आजूबाजूचा समाज काढून टाकला आणि आपल्याला एकांतात ठेवलं, आणि जरा आपली नजर आपल्या मोबाईलमध्ये गेली, कुठल्या स्त्रीकडे गेली की आपल्या आतला रावण लगेच वर येतो. आपलं सात्विकतेचं ढोंग केवळ सद्गुरूंच्या सगुण मूर्तीपुढे आहे. कळलं का? असे आपण ज्यावेळी एकांतातही राहायला शिकतो, ज्यावेळी एकांतातही आपलं तसंच वागणं होतं, ज्यावेळी जसं वागणं आपलं सद्गुरूंच्या साक्षात समोर आहे, त्यावेळी समजावं की सगुण चरित्र आतमध्ये मुरलेलं आहे. म्हणून सगुण चरित्राचं महत्त्व आहे. अजूनही सांगतो बरं का की मोबाईल सायलेंटवर ठेवा. थोडाच वेळ राहिला आहे आता, तरी पण या सगुण चरित्रामध्ये प्रत्येक ठिकाणी निर्गुणत्वाचा बोध पाहिजे, निर्गुणत्व तिथं साक्षात पाहिजे, आणि त्या ठिकाणी आपलं लक्ष पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा समर्थ पुढे सांगतात. ते म्हणतात पहा, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे अशी. आपला देह, आपलं मन हे ज्या स्वरूपाच्या सत्तेवरती कार्य करतं, ज्या चैतन्याच्या सत्तेवरती कार्य करतं, त्या सत्तेकडे लक्ष ठेवून सगुण चरित्र ऐकायचं आहे. म्हणजे काय तर रामानं युद्ध केलं, पण कुठे स्थिर राहून केलं? बायकोच्या प्रेमात नव्हे, आत्मस्थ राहून केलं. राज्य केलं, पण कुठे स्थिर राहून केलं? मला प्रजेचं भलं करायचं आहे म्हणून नव्हे, आत्मस्थ राहून केलं. तशाच दृष्टीनं आपण या चरित्रांकडे पाहिलं तर आपल्याला आपल्या कर्मांमधला स्वार्थ बाजूला काढता येईल. नाहीतर नीट लक्ष देऊन ऐका, ही अशी वाट आहे जी अत्यंत निसरडी आहे. कारण विकारांना पूर्णपणे टाकता येत नाही, पण विकारांचं संगही चालत नाही. म्हणजे मला काम लागतो,
मला क्रोध लागतो जेव्हा मुलाला वळण लावायचं आहे, बरोबर ना? मत्सर वगैरे आपण संसाराशी धरावा असं संत सांगतात. मत्सर करायचं असेल तर तुमच्या संसाराचा करा, संसारातल्या आसक्तीचा करा असं संत सांगतात. म्हणजे आपल्याला हे विकार लागणार आहेत, पण आपल्याला लागणार पण नाही आहेत. काय म्हटलं? लागणार आहेत पण लागणार पण नाही आहेत. निरीच्छ पण व्हायचं आहे, पण इच्छेचा वापर करून घ्यायचा आहे. मग अशा वेळी आपल्याला अत्यंत सावधानतेनं आपल्या इच्छांमध्ये राहावं लागतं. ही इच्छा त्या कर्माच्या बाबतीपुरतीच वापरली जाते ना, इथं आपल्याला जागरूक असावं लागतं. आणि हे आपण जोपर्यंत आत्मस्थ राहायला शिकणार नाही तोपर्यंत आपल्याच्यानं जमणार नाही. विकारामध्ये आपण वाहवत जाऊ. असं घडायचं नाही आहे, असं करायचं नाही आहे, हे संत चरित्रातनं शिकायचं असतं. म्हणजे राहायचं आहे पण वाहवत जायचं नाही, करायचं आहे पण वाहवत जायचं नाही, हे शिकायचं असतं. वैराग्य म्हणजे त्या सीमेमध्ये राहूनच आपल्याला भोग भोगायचे असतात. पण ती सीमा ठरवणार कोण? ते ज्यावेळी आपण आपल्या बुद्धीने ठरवायला जातो त्यावेळी ती सीमा विस्तार पावते. मग 4 लाख रुपये पगारही पुरणार नाही, 40 लाख रुपयेही पगार पुरणार नाही. ती सीमा सगुण चरित्र आपल्याला घालून देतं की ही सीमा आहे, या सीमेमध्ये भोग भोगता येतील. ही सीमा आहे, या सीमेमध्ये आपल्याला कर्म करता येईल. दुसरी एक गोष्ट अशी आहे की कर्म करत असताना आपण इतके सहजपणे कर्माशी लिप्त होऊन जातो की नकळतपणे कर्माच्या भोगाशीही लिप्त होऊन जातो. मग कर्म आणि कर्माचा भोग याच्याशी आसक्त होऊन कर्म करणारा मी, फळ भोगणारा पण मी, असं आपलं होऊन जातं. संत आपल्याला इथं वेगळेपण करायला सांगतात की तुला कर्मबंधन नाही आहे, तुझ्या देहाला आहे. देहाकडून कर्म घडत आहे, तर कर्माचं फळ कुठं आहे? देहाला आहे, तुला नाही आहे. तू यापासून वेगळा आहेस, या कर्मबंधनापासून, हे सद्गुरूंचं सांगणं असतं. जर सगुण चरित्र म्हणजे आपल्याला आयुष्य ज्या मार्गानं जगायचं आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, ज्या मार्गानं आपल्याला आयुष्य जगायचं आहे तो मार्ग जर आपण संत चरित्रातनं शिकलो नाही काय, तर आपल्याला आपल्या कर्मांपासून अशा पद्धतीनं वेगळं राहून कर्म करता येत नाही. म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये सद्गुरूंचा आदर्श पाहिजे. आत्ता निरूपण घडतंय ना, तर सद्गुरूंनी कसं केलं असतं? निरूपणाच्या जागी आपण वेगळा असंच केलं असतं ना, का अडकले असते त्यामध्ये? अडकले नसते. म्हणजे या कर्मामध्ये ते सगुण चरित्र उपयोगी आलं पाहिजे. घरी गेल्यानंतर घरच्या जबाबदाऱ्या आपण घ्यायला लागलो तर सद्गुरू कसे वागले असते तसं आपण वागलं पाहिजे. म्हणजे त्यातून आपण वेगळे सुटू. नाहीतर केवळ विचारांनी आणि केवळ बुद्धीनी आपण कर्मबंधनातून सुटणार नाही. प्रत्यक्ष साधना लागेल, प्रत्यक्ष साधनेतून आत्मानुभूती लागेल, आणि आत्मानुभूतीचा स्पर्श झाला असेल तर आपल्याला आपल्या कर्मबंधनातून सुटता येईल. आता असं पहा, आपण आत्ता हे ऐकलं की जे घडत आहे ते आपल्या देहाकडनं घडत आहे, माझा याच्याशी काहीही संबंध नाही. पण या भूमिकेत आपण नाही ना, का आपण आहोत? आपल्याला असंच वाटतं ना की आत्ता मी ऐकत आहे, आत्ता मी काहीतरी प्रसाद काढत आहे डब्यातून, आता मी खाणार आहे, वास आला बघा इथं उपिटाचा, असा विचार येतो ना आपल्या मनात. हे सगळं घडतंय आणि इथंच मी आहे असाच आपला भाव आहे की आपण स्वतःला वेगळं कुठं पाहिलं इथं? हे वेगळं पाहणं आपल्याला तेव्हाच जमेल जेव्हा दिवसभरातून आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा अभ्यास असेल. सद्गुरुपदिष्ट साधनेची रोजची जर बैठक असेल तर त्या बैठकीमध्ये आपल्याला असा प्रत्यक्ष, ज्याला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये अपरोक्ष म्हणतात बरं का. अपरोक्षाचा खरा अर्थ स्पष्ट असा आहे, त्याचा बोलीभाषेत उलट अर्थ घेतला जातो. सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष अशी प्रचिती येते की आपलं मन नाही आहे, आपल्या देहाची जाणीव नाही आहे, स्थळकाळाची जाणीव नाही आहे, पण आपण आहे, आपण आहोत
ही जाणीव सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये एकदा साधकाला आली किंवा नामस्मरणाच्या बैठकीमध्ये एकदा साधकाला आली की त्याचा विश्वास बसतो की या सगळ्या पसाऱ्या व्यतिरिक्त, पसारा म्हणजे बाजूचा नव्हे, आपल्या देहाचा, मन बुद्धी आपला देह, या पसाऱ्या व्यतिरिक्तसुद्धा आपण आहोत यावरती त्याचा विश्वास बसतो. आणि हा विश्वास त्याला त्याच्या कर्मांमध्ये बाजूला राहायला शिकवतो की हे घडतंय, हे बाहेर घडतंय. मग हे जे घडतंय हे संतचरित्राप्रमाणे घडेल किंवा करेन. जसे श्री महाराज राहिले तसं इथं राहीन, जसं श्री महाराजांनी कर्म केलं तसं कर्म करीन, जसे सद्गुरू वागले तसं वागीन. या परिस्थितीमध्ये सद्गुरूंनी काय विचार केला असता तो विचार करेन. अशा पद्धतीचं श्रवण पाहिजे, तर आपण श्रवण भक्तीकडे जाऊ असं समर्थ म्हणतात. समासाच्या शेवटी ते म्हणतात, ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. लक्ष देऊन ऐकताय ना? ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. खरं सांगू का, आत्तापर्यंतच्या निरूपणात आपण जे पाहिलं ते ह्या एका ओळीत समर्थांनी सांगितलेलं आहे. ऐसे श्रवण सगुणाचे. श्रवण सगुणाचंच होतं आणि श्रवण ज्या मार्फत होतं ते सगुणच असतं. निर्गुणाचं श्रवण संभवतच नाही, कारण निर्गुणाच्या ठिकाणी द्वैतच नाही. पण संतांची ही करुणा आहे की निर्गुण असलेला परमात्मा त्यांनी बोधरूपानं सगुणामध्ये आणला आणि तो बोध सगुणातून विशद केला. उपनिषदात जे महावाक्य आलेलं आहे ना, तत्त्वम असि, हे महावाक्यसुद्धा सगुणच आहे ना. जे सांगितलं जातं, ऐकलं जातं, पण त्यात जो बोध आहे तो काय आहे? तो निर्गुण आहे. तो समजून घ्यावा आणि श्रवण मात्र सगुणाचं करावं, हे समर्थांचं इथं सांगणं आहे. श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्त सांडून भक्तीचे मूळ शोधावे. ही घडणारी प्रक्रिया आहे, विभक्त होणं आणि भक्तीचं मूळ शोधणं. ही प्रक्रिया आपल्याला याच श्रवणातून सापडेल, ज्या श्रवणातून आपल्याला अभक्तपण सांगितलं गेलेलं आहे सगुणाच्या माध्यमानं, की बाबा तो तसा आहे, तू असा आहेस, पण तू तसाच आहेस जसा तो आहे. ऐकलं का तुम्ही? तो असा आहे, तू तसा आहेस, पण तू तसाच आहेस जसा तो आहे. हे ज्यावेळी श्रवणातून आपल्याला कळेल त्यावेळी आपण अभक्ततेकडे जाण्याचा प्रयत्न करू. आपला प्रत्येक प्रयत्न आपल्याला श्रवण भक्ती या अवस्थेमध्ये नेणार आहे. प्रत्येक प्रयत्न. आपली अवस्था ढळेल पण परत आपण अवस्थेमध्ये जाण्याचा अभ्यास करू, पुन्हा अवस्था ढळेल पण पुन्हा अवस्थेत जाण्याचा अभ्यास करू. असं सतत घडत राहील. ही श्रवण भक्ती समर्थांना अपेक्षित आहे. कारण काय होतं, प्रत्येक क्षणाला आपली वृत्ती बहिर्मुख होत राहते. आपले डोळे फिरत आहेत, कान आपले उघडे आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काहीतरी ऐकू येतं आहे. मनात कसला ना कसला तरी विचार सुरू आहे. हे सारखं सारखं सुरू आहे. त्यामुळं दरवेळी आपल्याला श्रवणाचा आधार धरावा लागतो, किंबहुना तो धरावा तर आपल्याला या श्रवणभक्तीच्या अवस्थेपर्यंत पोचता येईल. सुरुवातीला निरूपणाचा एक विषय सांगितलेला पहा, आठवत असेल तर, की जे श्रवण घडतंय त्याचा आपल्यावरती शिक्का बसला पाहिजे. म्हणजे आपली ओळख बदलली पाहिजे की हे जे सांगितलं गेलं तोच मी आहे आता, या व्यतिरिक्तचा मी नाही, असं आपलं घडलं पाहिजे. हे घडण्यासाठी वारंवार त्याच पद्धतीचं श्रवण आपण केलं पाहिजे. तेच पुन्हा ऐकलं पाहिजे. प्यालेची प्यावे जीवन, तसं सारखं सारखं तेच ऐकलं पाहिजे. तुम्ही जर श्री महाराजांच्या प्रवचनांचं पुस्तक उघडून पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये प्रवचनं 365 आहेत. काय, पण विषय एकच आहे, नाम. हे करणं म्हणजे श्रवण करणं आहे. म्हणजे दाखले बदलतील, उदाहरणं बदलतील, संदर्भ बदलतील, पण श्रवण हेच करायचं. याला म्हणायचं केलेची करावी श्रवण. दुसरं काही ऐकायचंच नाही. जे ऐकून आपण विषयांमध्ये जाऊ ते ऐकायचं नाही. जे ऐकून आपलं बहिर्मुखत्व वाढेल ते ऐकायचं नाही.
असं रोज करायचं म्हणजे आपण श्रवण भक्तीकडे जाऊ. भक्ती ही अवस्था येण्यासाठी करण्याची कृती म्हणजे श्रवण असल्यामुळं कृती रोज रोज केली काय, भक्ती ही अवस्था असल्यामुळं त्या अवस्थेपर्यंत जाण्याची श्रवण ही कृती रोज केल्यामुळं रोज रोज थोडी थोडी अवस्था येत जाते आणि थोड्या थोड्या अवस्थेचं पर्यवसान अखंड अवस्थेमध्ये होतं. आता हे असं कसं, असं जर कोणी विचारलं तर त्याला एकच उत्तर आहे, हे सद्गुरू. एकच उत्तर आहे, हे असं केल्यानंतर असं असं होत जातं आणि मग असं बनतं, म्हणून बनत बनत बन जावे असं म्हटलं जातं. उपनिषद सांगतं, सतू दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो दृढबुद्धी. बरोबर, दीर्घकाळ पाहिजे, निरंतर पाहिजे. निरंतर म्हणजे अंतरची नाही असं पाहिजे. रोज तर आलंच, रोज इथे यायचंच 5 वाजता श्रवणाला, तो तर भाग आहेच, पण निरंतरता आपल्यापाशी आहे ना. आणखी खोलात चाललाय बरं का विषय आता. हां, मोठ्यांदा द्या जांभई, काही कोणाला घाबरू नका, मोठ्यांदा जांभई द्या म्हणजे लगेच आवरतं. निरंतरत्व अखंड आपल्यापाशीच आहे. इथं रोज 5 वाजता श्रवणाला येणं म्हणजे निरंतर श्रवण इतकं सीमित नाही आहे श्रवण. असं पहा, आत्ता आपल्याला वाटतं की नाही आपण आहे का नाही वाटत आहे? वाटतंय आपण आहोत असं आपण रस्त्यावर गेलो तरी आपल्याला वाटणार आहे की नाही? वाटणार आहे. जोपर्यंत आपण निद्रेत जात नाही तोपर्यंत जाणीवेनं आपल्याला असं वाटतंय की आपण आहे. म्हणजे आपल्या अस्तित्वाची, नीट आहे का, हां, आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्यापाशी अखंडत्व नाही की नाही? मग अखंड श्रवण करायला काय प्रॉब्लेम आहे? मग ते श्रवण कसं करायचं त्याकडं आता वळूया आपण, की हे अखंड श्रवण कसं सुरू ठेवायचं. आता हे श्रवण आहे आपल्याला सद्गुरूंकडून मिळालेल्या उपदेशाचं, आणि हे श्रवण निशब्द होणारं श्रवण आहे. म्हणजे सारखा सारखा मी तोच आहे याचा निशब्द केलेला अभ्यास आहे, आणि अंतरात केलेला, शब्दांशिवाय केलेला, जाणीवेच्या ठिकाणी केलेला, जाणून बुजून केलेला, प्रयत्नपूर्वक केलेला अभ्यास आहे. तो अभ्यास सतत आपल्याला आपल्याजवळ अभ्यासानं ठेवता येतो. आपल्या या अस्तित्वापाशी शांतपणे, शांत म्हणजे तोंड बंद नव्हे, शांत म्हणजे निशब्दपणे, निशब्दपणे आपल्याला या अस्तित्व भावात टिकून राहता येतं जर आपण तसा अभ्यास केला तर. हा अभ्यास म्हणजेच नामाचा अभ्यास आहे. हा अभ्यास म्हणजेच श्रवणाचा अभ्यास आहे. हा अभ्यास आपल्याला अखंडत्वानं टिकवता येतो. फक्त तसा पुन्हा अभ्यासच करावा लागेल. पुन्हा पुन्हा त्याच विषयाचं चिंतन. आत्ता काय म्हणाले, आत्ता काय सांगितलं, आपण कुठे आहे, आपण काय करतोय, सारखी तपासणी. खेळ म्हटलं ना मगाशी, तसं श्री महाराजांचं प्रवचन आहे की नाही. आज वाचलं, इति कर्तव्यता झाली असा आपला दृष्टिकोन नसला पाहिजे तर समर्थांना अपेक्षित आहे ते श्रवण घडेल. नाहीतर आज आंघोळ करून आपण बसलेलो आहे, देवपूजा झाली, देवपूजा झाल्यानंतर मोबाईलवरती महाराजांचं प्रवचन ऐकलं, असं श्रवण गरजेचं आहे, ते कराच. पण ते केल्यानंतरच्या काळाचं काय? ते केल्यानंतर पुन्हा हाच विचार पाहिजे की श्री महाराज आत्ता काय बोलले आपल्याला. आपल्यालाच बोलले ना, हे प्रवचन लोकांना सांगितलेलं आहे असा भाव नसावाच. शिष्याचा भाव कायम असाच पाहिजे की हे आत्ता माझ्यासाठी फक्त मलाच सद्गुरू सांगतायत. असा जर त्याचा भाव असेल तर ते तो श्रवण जपेल. जपेल म्हणजे असं ठेवेल धरून घट्ट. मग आता आज मला श्री महाराज काय म्हणाले बघा. श्री महाराजांची प्रवचनं अलौकिक आहेत, पण त्या प्रवचनांचं एक वैशिष्ट्य आहे, 15-20 मिनिटांनी आपल्याला काही आठवत नाही आज प्रवचनात काय होतं. असा पुष्कळांचा अनुभव आहे. मग ते परत काढायचं. आता हे वाटेल वर करणी ऐकताना की हे वाचन सांगतोय की काय, हे श्रवणच सांगतोय कसं ते पाहूया.
आजच्याच तारखेचं प्रवचन आजच परत काढायचं, 10 मिनिटांनीच पण काढायचं. आपण विचार करायला लागलो आज काय सांगितलं महाराजांनी, बाकी कुठली वाक्य त्यांची पाहायची नाहीत बरं का. आजच्याच प्रवचनाला आठवायचा अभ्यास करायचा. आजच्या प्रवचनात श्री महाराज काय म्हणाले, थोड्या वेळाने आठवेन असं झालं की लगेच काढायचं. मोबाईल आहे ना आता, सोय आहे, प्रत्यक्ष पुस्तक लागतंच असं नाही. लगेच मोबाईल काढून पाहायचं की आज ते हे म्हणाले. परत ते जे म्हणालेले आहेत त्याच्या बोधामध्ये शिरण्याचा अभ्यास करायचा, अंतर्मुखत्वाचा अभ्यास करायचा. नामाव्यतिरिक्त तर त्यांनी काही सांगितलं नसणार ना. मग श्री महाराज सांगतायत तसं आपण आहोत का, आत्ता या क्षणाला आत्ता आहोत का तसे, हे पाहायचं. पुन्हा तसं व्हायचा अभ्यास करायचा. पुन्हा झालं बायको काहीतरी म्हणतेच, नवरा काहीतरी म्हणतोच, ते एकमेकांना म्हणण्यासाठीच भेटलेले असतात. काहीतरी कोणी काही म्हटलं की वृत्ती हलतात. आपल्याला सुखद स्पर्श झाला, मग तो स्त्री असो नाही तर पुरुष असो, आपले भाव बदलतात, वृत्ती बदलतात. भूक लागल्यानंतर भाव बदलतात, तहान लागल्यानंतर भाव बदलतात. पुन्हा आपण परत असे हेलकावे खायला लागतो. परत आजचंच प्रवचन काढायचं. आपण आहोत का रस्त्यावर, तपासायचं. हे दर वेळेला करत राहायचं. मी तर म्हणतो साधकानं मोबाईलमध्ये टायमर लावावा, अर्ध्या तासाचा प्रवचन काढून बघण्याचा, चिंतनाचा, की हे चिंतन चालू आहे का. श्री महाराज म्हणतायत चुकूनही कोणाचं मन दुखवू नका. आता हे केवढं कठीण आहे, हां, खूप कठीण आहे. पण निदान आपण या वाटेवरती आहोत का, आत्ता या क्षणाला दुखवलं नाही ना, पुन्हा आपण सावध राहू का, असं म्हणावं. हे श्रवणच आहे आपण महाराजांकडून केलेलं. असं श्रवण आपल्याला नित्य सांभाळता येतं. असं श्रवण सांभाळत आपली चित्तशुद्धी होते. या अभ्यासानं स्वरूपप्राप्ती होणार नाही. स्वरूपप्राप्ती व्हायला सद्गुरुपदिष्ट साधनाच करावी लागते. पण हे अभ्यास आपली चित्तशुद्धी घडवतात. प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना करणं, नीट ऐका हां, प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना म्हणजे सद्गुरूंनी जसं ध्यानाला बसायला शिकवलं आहे किंवा नामस्मरण करायला शिकवलं आहे तसं करणं. ही प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना समजा जमिनीत बी टाकणं असेल तर ती जमीन भुसभुशीत करण्याचं काम हा असा अभ्यास करतो. आपण केलेला श्रवणाचा, नामाचा, चिंतनाचा, मननाचा, आपण कुठे आहोत हे आपलं आपण तपासण्याचा अभ्यास आपली जमीन भुसभुशीत करतो. नाहीतर पहा, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक अनुभव निश्चित आला असेल. सांगू का तो अनुभव? आम्ही नामस्मरणाला बसतो पण काही केल्या मन शांत होत नाही. हा अनुभव सगळ्यांना येतो, कारण आपली जमीन पुरेशी भुसभुशीत नाही. जमीन भुसभुशीत नसेल तर जे जमिनीत पडेल ते उगवून येतं ना. पहा, जो चांगला शेतकरी आहे तो बाकी काही उगवू देत नाही. काळी कुळकुळीत माती आणि मध्ये दिसणारं हिरवगार रोप एवढं तेवढं राहतं, बाकी काहीही राहत नाही. म्हणजेच आपण जे चिंतन मनन करतोय, आपण वारंवार महाराजांचं प्रवचन ऐकतोय म्हणजे आता सांगतायत ना महाराज, ऐकतोय म्हणजे दर अर्ध्या तासाने महाराज आपल्याला सांगतायत. आपण काढून बघितलं की आपण ऐकतोय श्री महाराजांचे शब्द थोड्या थोड्या वेळानं. सद्गुरू काय सांगतायत आपल्याला, परत आपण आत वळून बघतोय. ह्यांनी जी आपल्या जमिनीची मशागत चालली आहे ना, ही जर मशागत उत्तम आपण केली आणि ती मशागत करून आपण शांतपणे नामस्मरणाला बसलो तर महाराजांच्या चरणांना स्मरून सांगतो, विचार तितके येत नाहीत जितके येत होते. कारण मनात उद्भवणारे विचार हे संस्कारांमधून आलेले असतात. संस्कारच नसतील त्या पद्धतीचे तर विचार येणार कुठून? आलाच विचार तर श्री महाराज असं म्हणालेले असा विचार येईल. किंवा आपल्याला आपले सद्गुरू सांगतायत बाबा की ते ब्रह्मच तू आहेस, अशी एखादी वृत्ती येईल. पण इतर वृत्ती येणार नाही. भलते सलते शब्द लक्षात आला तुमच्या. भलते सलते विचार तेव्हाच येतील जेव्हा भलता सलता संस्कार झाला असेल. म्हणून संस्काराच्या ठिकाणी जपावं, आपली मशागत व्यवस्थित करावी, श्रवण नीट सांभाळावं. म्हणजे ते बी पेरलं की लगेच रुजायला लागतं. रुजल्यानंतर पुन्हा त्याची मशागत ठेवायला लागते. कारण एकदा बी लावल्यानंतर असं होत नाही की दुर्लक्ष केलं, चालत नाही. पुन्हा त्याची मशागत जपावी लागते ना. तसं साधनेला बसलो आता,
काय बसलो, आता शांतपणे नाम झालं, वा छान वाटलं असं आपल्याला वाटलं. आता हे छान जे वाटलेलं आहे आपल्याला, किंवा आपल्याला जी काही ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, प्रत्येकाची क्षमता वेगळी, सगळेच कसे ज्ञानेश्वर महाराज असणार? असतीलही बसलेल्यांपैकी काही, पण सगळे कसे असतील? ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याला त्याला थोडी बहुत शांती मिळेल नामाच्या बैठकीमध्ये, तर ती शांती आता बैठकीतनं उठल्यानंतर धरावी, सोडू नये. अहो साधा एखादा किंचित चित्रपट आपण पाहून आलो घरी, तरी त्या चित्रपटाला घरी घेऊन येतो की नाही? काय गाणं होतं, काय तो शॉट होता म्हणतो, काय तो नाटकातला प्रसंग, त्या नाटकाला घरी घेऊन येतो आपण. मग साधनेत आपल्याच आत आपल्यालाच सद्गुरूंच्या कृपेनं मिळालेली आहे ना शांती, मग तिला सोडायचं कशाला? तिला परत घट्ट धरावं. आता बैठक नाही आहे साधनेची, लक्ष देऊन ऐका. आता बैठकीच्या बाहेर आलो आहे आपण, आता नोकरीवर चाललो आहे. आता बरोबर आपल्याच गाडीच्या आडवी आली एखाद्याची गाडी, काय झाला? संताप आला. पण आपण ती शांती जी आपल्याला साधनेत मिळाली ती जर धरलेली असेल तर तो तितक्या तीव्रतेने येणार नाही जितका नेहमी येतो. हा श्रवणाचा प्रभाव. हे असं श्रवण समर्थांना अपेक्षित आहे. असं श्रवण, त्या श्रवणाच्या मागे असणारी तळमळ, त्या तळमळीतून होणारं श्रवण, त्या श्रवणाची होणारी पुनरावृत्ती, त्या श्रवणामुळं होणारा आंतरिक अभ्यास, एवढं सगळं अपेक्षित आहे. असा जर आपण अभ्यास केला ना, तर मगाशी जो आपण सूक्ष्मार्थ पाहिलेला होता, जर आपण झोपेत नसू त्यावेळी आपण नीट ऐकला असेल, काय तर मगाशी आपण एक सूक्ष्मार्थ पाहिलेला होता की आपल्याला आपल्या शुद्ध अस्तित्वाची, शुद्ध असा शब्द आहे, शुद्ध अस्तित्वाची जाणीव आपल्याला जाणीवपूर्वक सांभाळता येते, अशी आपण सांभाळू शकू. कारण त्या नामाची शांती, ती ध्यानाची शांती आपल्याबरोबर आपण नेत असू. अशा वेळी मग साधकाचं बघणं बदलतं, साधकाचं बोलणं बदलतं, साधकाचं बसणं, चालणं, कर्म सगळी काही बदलतात. बाह्यस्वरूप नाही बरं का, जेवणार तो हात वाकडा करून नाही, पण जेवेल तेच अन्न जे आपण जेवतो ते, पण त्या कर्मामध्ये शांती असेल. चालेल तीच वाट, पण त्या चालण्यामध्ये शांती असेल. भलतं सलतं सांगत नाही आहे, चालण्यातही शांती असते. एक प्रसंग आहे, कुणी लिहिलेला आहे माहिती नाही, पण स्वामी स्वरूपानंदांकडं एक साधक भेटायला गेले त्यांना, आणि खडीसाखर घेऊन गेलेले होते. आणि स्वामी स्वरूपानंदांपुढं त्यांनी खडीसाखर ठेवली, तर स्वामी स्वरूपानंदांनी त्यांनी जपून ठेवलेले कागद बाहेर काढले. बाहेर काढले नाहीत, त्यांनी जपून ठेवलेले कागद असे सपाट करून ठेवलेले. त्यांनी ती पुडी सावकाश उघडली, दोरा व्यवस्थित गुंडाळून ठेवला. पुडी उघडल्यानंतर साखर त्यातली बाहेर काढली, ती डब्यात भरून ठेवली. जी पुडी उघडलेली तो कागद अगदी सपाट केला, अगदी प्रेमानं, आणि जपून ठेवलेले सपाट कागद जिथं ठेवलेले त्यात तो कागद घातला. दोरी व्यवस्थित गुंडाळून ठेवली होती. साधं कर्म आहे, पण त्या करण्यामध्ये शांती होती. ती शांती का आली? समोरच्या माणसाला इम्प्रेस करण्यासाठी ते शांत वागत नव्हते ना, ते तसेच होते. ते शांत होते म्हणून त्यांचा व्यवहार शांत होता. मग ती पुडी उघडणं असो, कागद ते नीट करणं असो. आपण बघा कसेही चपला काढून फेकून देतो, बाहेरून आल्यानंतर कसेही कपडे काढून फेकून देतो. माझ्यावरनं सांगतोय बरं का, एकमेकांकडं बघू नका. माझं वर्णन करतोय की कसेही कपडे टाकून देणं, कसेही चपला टाकून देणं, केस कापले नाही कापले, कधीतरी कापले, असं वागणं, अशी कर्म मग अशा साधकाकडनं घडत नाहीत, ज्याच्याकडून खरी श्रवण भक्ती झालेली आहे, ज्याच्याकडून त्या श्रवण भक्तीचा अभ्यास झालेला आहे. आपलं स्वरूप ही काही गौड बंगाल नाही आहे जे बाहेरनं कुठून तरी आणायचं आहे, एकदा बाजार भरला आहे आणि मग तिकडे गेलो आणि घेऊन आलो, असं आपलं स्वरूप नाही आहे. आपल्यापाशी आहे, अखंडत्वानं आहे, नित्य आहे, ते कुठंही जात नाही. त्यामुळं तत्वदृष्ट्या त्याच्या प्राप्तीसाठी साधनच नाही आहे. साधनानं प्राप्त होणारी ती गोष्ट नाहीच आहे. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेनं
कशानंही ते प्राप्त होणारं नाही आहे, बोलून नाही, ऐकून नाही, प्रत्यक्ष साधनेनं सुद्धा नाही. साधनेनं मनुष्य पात्र होतो आत्मज्ञानासाठी. आत्मज्ञान आत्म्यामुळंच होतं. आत्माच आत्म्याला ओळखू शकतो, कळू शकतो, म्हणून तो स्वसंवेद्य आहे. आपण त्याच्या पात्रतेचा अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास समर्थांनी 9 प्रकारांनी सांगितलेला आहे. त्यातला एक प्रकार आत्ता आपण थोडक्यात पाहिला बरं का, धस्स होईल तुम्हाला. थोडक्यात आपण पाहिला की हा श्रवणाचा प्रकार आहे. नुसतं ऐकणं म्हणजे श्रवण नाही आहे. ते ऐकून ते आत येऊन तसा आपला स्वभाव होऊन तसा आपल्यावरती शिक्का बसायला पाहिजे. व्यवहारात आपण म्हणतो बा, सांगितलं पण त्यांना ऐकलं नाही माझं. आता ज्यावेळी सांगितलं त्यावेळी ऐकलेलंच की, पण करायचं ते केलं नाही म्हणून त्यांना ऐकलं नाही असं आपण म्हणतो. ते ऐकणं खऱ्या अर्थानं म्हणजे श्रवण भक्ती आहे. म्हणजे श्री महाराज म्हणतात नाम घ्या, हे आपण ऐकलं. नाम घेणं म्हणजे श्रवण भक्ती आहे. ते म्हणतात ध्यानाला बसा, हे श्रवण झालं. प्रत्यक्ष ध्यानाला बसणं हे घडलं आपल्याकडनं तर श्रवण भक्ती आहे. अशा प्रकारे आपण त्या प्रक्रियेनं, श्रवणाच्या प्रक्रियेनं भक्तीच्या अवस्थेमध्ये शिरायचं आहे. आणि हे समर्थांनी आता पुढं कीर्तन भक्ती रूपानं सांगितलेलं आहे. 9 प्रकार आहेत पुढं समर्थांनी सांगितलेले. तुकाराम महाराज म्हणतात, पेरी अनेक परी ऊस एक. ऊसाला पेरी पुष्कळ आहेत पण ऊस एकच आहे ना, तसे हे भक्ती प्रकार आहेत. म्हणून तत्वतः पाहायला गेल्यास यातली प्रत्येक भक्ती स्वतःच्या ठिकाणी परिपूर्ण आहे. कुणीही या भक्ती प्रकारांना पायऱ्या समजू नयेत बरं का. श्रवण आता सुरुवात आहे, आता मी दास्य भक्तीपर्यंत पोहोचलो आहे असं असत नाही. श्रवण भक्ती व्यापलेली आहे या सर्व भक्तींमध्ये. दास्य भक्ती सर्व भक्तींमध्ये व्यापलेली आहे. आत्मनिवेदन तर व्यापलेलं आहे. नामस्मरण भक्तीसुद्धा अशाच प्रकारे सर्व भक्ती प्रकारात व्यापलेली आहे. एक सूक्ष्म स्पर्श करू का नामस्मरण भक्तीला? करू का? आता असं पहा, श्रवण झालं महाराजांकडनं, नाम घ्या. श्रवण भक्ती झाली, काय झाली? नाम घेणं. मग तीच नामस्मरण नाही आहे का? थोडक्यातलं उदाहरण. नामस्मरण भक्तीचा सखोल अर्थ पुढे येईल, पण अशा प्रकारे यातला प्रत्येक भक्ती प्रकार उरलेल्या 8 प्रकारांमध्ये व्यापून आहे. म्हणून श्री महाराजांचं पण एक वाक्य आहे की नामस्मरण भक्तीमध्ये उरलेल्या सगळ्या भक्ती येतात. श्री महाराज म्हणत नाहीत का? तसं जो कीर्तन भक्तीनं आत्मज्ञानापर्यंत पोहोचला तो म्हणणार कीर्तन भक्तीमध्ये सर्व प्रकार येतात. मग पादसेवन काय आहे, दास्यत्व काय आहे, हे समर्थांच्या श्री महाराजांच्या कृपेनं आपण यथावकाश समजून घेऊया. आज वाणीला इथंच विराम देतो आणि तुम्हाला झोपेतून सोडवतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.